नमस्कार, चॅम्पियन स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे गौरव वाडगळे. कॉंग्रॅच्युलेशन गौरवचं पुणे पोलीसला सिलेक्शन झालेलं आहे. तर गौरवची स्टोरी खूप छान आहे. गौरव जवळजवळ 8 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. 8 वर्षापासून तो भरतीची तयारी करतोय आणि आज 2018 पासून गौरव आहे. जून 2018 ला गौरव आलता. तर त्यावेळेस पासून आज 2026 आहे. 2026 ला फायनलचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, कारण की 8 वर्षाचा संघर्ष गौरवचा मी जवळून बघतोय. मी जवळजवळ गौरव सोबत बऱ्याच दिवस होतो, नसलो काही दिवस नव्हतो, आम्ही सोबत नव्हतो, तरी पण प्रत्येक वर्षीचा रिझल्ट, प्रत्येक वर्षी गौरवची प्रॅक्टिस, प्रत्येक वर्षी गौरवच्या जीवनात काय चाललंय हे मला सगळं माहिती होतं. त्यामुळे थोडासा व्हिडिओ लांब आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी लास्ट पर्यंत बघा, कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेच्या गोष्टी ह्याच्यामधून तुम्हाला भेटून जातात. तर त्यामुळं व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. तर बघा, गौरव परत येतो. कॉंग्रॅच्युलेशन. तर गौरव, आता बघ, मला आठवतंय 2018 ला तू माझ्याकडे आला होता. जून 2018 ला तुम्ही 5-6 मुलं आली होती. बरोबर. मी आतमध्ये बसलो होतो, तुम्ही बाहेर येऊन तुमचा टाइमपास चाललेला. बरोबर. मला वाटतं त्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान तूच होता. हा. बरोबर आहे. 5-6 मुलं आली, त्याच्यामध्ये सगळ्यात लहान तू होता. तर तू कितव्या वर्षी स्टार्ट केले? सर, मी वयाच्या 19व्या वर्षीपासून स्टार्ट केलं होतं. 19व्या वर्षी 19व्या वाडिया कॉलेजला होता. बरोबर. बरोबर. हा. 19व्या वर्षी स्टार्ट केलं. 12वी कधी झाली? 12वी सर म्हणजे इथनं मी 1-2 वर्षापूर्वी इथं होतो, चंदननगरला होतो, पाटरे कॉलेजमध्ये. तर तेव्हापासून मग मी ठरवलं होतं मनात की आपल्याला काही पण करून पोलिसात भरती व्हायचंय, म्हणजे व्हायचंय. असं कोण व्यक्ती बघितला होता का? का बरं वाटलं तुला पोलिसच व्हायचं? ऍक्च्युली सर, काही वर्षांपूर्वी म्हणजे मी 10वीला होतो, 9वी-10वीला असताना. तर आमचे मोठे बंधू करायचे. बर. तो फर्स्ट टाइम गेला तर त्याला पहिलं उंचीमध्ये काढलं होतं. मग नंतर तो तोंड पाडून घरी आला होता. म्हणलं असं असं झालंय. मग तेव्हाच ठरवलं होतं आपल्या भावाचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. कारण का विचारतोय, कारण की त्यावेळेस एवढी क्रेज नव्हती. आता पोलीस भरतीला एवढे लोक आहेत, पण त्यावेळेस मला आठवतंय, मला पोरांना सांगावं लागायचं, काउन्सिलिंग करायला, पोलीस भरती काय आहे. बरोबर. आणि त्यानंतर पोरं जॉईन करायची अकॅडमी. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता कोण पण पोलीस भरतीच करतो. बरोबर. ठीक आहे. तर तू 2018 पासून स्टार्ट केलंय. बरोबर. पहिली भरती कशी होती? सर, माझी पहिली भरती अशी होती की मला पोलीस भरतीचा काहीच ज्ञान नव्हतं. मला काहीच ज्ञान नव्हतं. मी पहिली मला वाटतं 2018 ला गेलो होतो मी. तर मला हे पण माहित नव्हतं की 1600 किती मिनिटात पळतात. मी फक्त तिथं जाऊन बसायचं काम केलं. सगळे कॉन्स्टेबल, तिथे असणारे कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं हा असा इव्हेंट असतो, असं पळायचंय तुला. मग नंतर मी शेवटी 1600 मीटरला अँब्युलन्स मध्ये बसून आलो. मला काहीच माहित नव्हतं कसं पळायचं. तर तो माझा पहिला अनुभव होता भरतीचा. पहिला अनुभव. आता बरेच मुलं तर पहिला अनुभव आहे काय, भरपूर मुलं प्रॅक्टिस करतात. आता मी बघतोय 10 वर्षापासून घेतोय मी प्रॅक्टिस, तुला पण माहिती आहे. आता प्रत्येक वेळेस मी बघतोय मुलांना काय होतं माहितीये का, स्टार्ट करतात. आता तुला 8 वर्षाचा अनुभव आहे, 8 वर्ष झालं तू प्रॅक्टिस करतोय. मग मला आता असा सीन सांगायचा की तुला खरं कधी वाटलं की आता आपल्याला करायचं, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी दुनियादारी बंद करायची, आता सिरियसली अभ्यास करायचा, सिरियसली मला ग्राउंड करायचंय आणि एकदम सिरियस आता भरती व्हायचे, एकदम सिरियस कधी झाला? सर, मी इथनं मागं नाही का पुण्याला ट्राय करायचो, पिंपरी चिंचवडला ट्राय करायचो. मला असं वाटलं की इथं बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा भरपूर कॉम्पिटिशन आहे. बरोबर. आपण इथं काय नादी नाही लागायचं, आपण जाऊ मुंबईला. पण मुंबईला असं वाटतं, प्रत्येक मुलाला असं वाटतं की मुंबईला मी भरती होऊन जाईन पटकन. बरोबर. पण ती सत्य परिस्थिती नाही, कारण की तिथं सगळ्यात 34-35 जिल्ह्यांचं कॉम्पिटिशन तिथं आलेलं असतं. बरोबर. मग प्रत्येक हुशारातला हुशार मुलगा तिथं असतो. तर मग मी मागच्या वेळेस मुंबई चालकला फॉर्म भरला होता, मुंबई शिपायला पण फॉर्म भरला होता. पण काही ठराविक कारण, पाऊस असेल काय असेल, माझं शिपायचं ग्राउंड फेल गेलं. मी तिथं क्वालिफाय नाही झालो. तर मग मी चालकला क्वालिफाय झालो. सर, चालकला क्वालिफाय झालो. तिथं पण मी 40 मार्क पडले होते ग्राउंडला मला. तर बरोबर काठावरच क्वालिफाय झालो आणि पेपरला मला 80 मार्क पडले. तर मग मी असं एकदम तिथं पण 1 नंबरला वेटिंगला होतो मुंबई चालकला. तर मग तिथं पण काही वेटिंग क्लिअर झालं नाही. मग मी तिथली आशा सोडून दिली. मग म्हणलं की इथनं पुढं आपण आपल्या जिल्ह्यात आपलं काय होईल ते होईल, आपल्या जिल्ह्यात झालं पाहिजे. बरोबर. आता हे मुलं प्रॅक्टिस करतात. त्यांनी प्रॅक्टिस स्टार्ट केल्यानंतर काय असतं की सुरुवातीचं काही दिवस तर टंगळमंगळ मध्ये जातात, सिरियसनेसच येत नाही. पहिलं 1 वर्ष 2 वर्ष मुलांची कशामध्ये जातात, एकदम टाइमपास मध्ये जातात. तर त्या मुलांना तू काय सांगशील का की काय केलं पाहिजे? टाइमपास करतायत, आलं अकॅडमी लावतात किंवा प्रॅक्टिस चालू करतात, त्यांना काहीच गांभीर्य नसतं.
बरोबर येत आहेत त्यांना काय वाटतं की अकॅडमी लावली, मी स्टार्ट केलंय, मी बसतोय लेक्चरला, मी ग्राउंडला जातोय म्हणजे मी पोलीस होईल, आणि लाखच्या क्षणापर्यंत ते काय असतात एकदम बिंदास्त असतात, पेपर देईपर्यंत बिंदास्त असतात. बरोबर. आता इव्हन आतापर्यंतची परिस्थिती आहे, आता माझा एक मुलगा पिंपरी चिंचवडला बसला होता, 45 मार्क पडले, हा चांगले मार्क्स ग्राउंडला झाले, आणि पेपरच्या लास्ट दिवसापर्यंत त्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी सिरियसनेस नाही आणला. ते लहान आहे, पूर्ण जाईल, पण त्यांनी सिरियसनेस नाही आणला. असं मुलांसोबत होतं, तू बघतोय, तू बघत असशील बरोबर. असं करते. बरोबर. तर मुलांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं? तर सगळ्यात प्रथम नाही का, आपण कुठला पण सर्वसामान्य घरातला मुलगा असेल तो पोलीस भरतीला येतोय, सगळ्यात पहिले त्यांनी स्वतःच्या मनाने आला पाहिजे. मला कुणी पाठवतंय किंवा मी रील बघून येतोय किंवा मी कुणाचं तरी मोटिवेशन घेऊन येतोय, बरोबर नाही, मी स्वतःच्या मनाने आलो तरच तो व्यक्ती तिथं एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स करणार. चांगला देऊ शकतो. नाही तो अदरवाईज तुम्ही बघता, आता आपण भरपूर विद्यार्थी बघितले असतात अकॅडमीला, त्यांना असं वाटतं की मग भरतीत झालंच पाहिजे. बरोबर. तिथं आपण 100% देणं महत्वाचं आहे. जर आपण काहीच आपल्याला ज्ञान नाही पोलीस भरतीमधलं, तर आपण पहिलं सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे की हा विषय असा आहे, हे ग्राउंडला आपण असं केलं पाहिजे. टंगळमंगळ त्यावेळेस केली तर आपली शेवटपर्यंत टंगळमंगळ होत राहते. बरोबर. आपल्याला ते हॅबिट लागतं, सवय लागते तशी. सवय लागते आपल्याला. मग ते वारंवार प्रत्येक वर्षी त्याच गोष्टी करत राहतो. मग आपण ते आवरलं पाहिजे की नाही, मला आता माझ्या जेवढं आता सध्या वेळ आहे तेवढं मला नंतर भेटणं अशक्य आहे. मग तुला असं कुठली गोष्ट झाली का की बाबा हे मी चेंज केली गोष्ट, ही माझ्याकडनं चुकतंय आणि हे मला बदलायचं, मी बदललं असं? सर म्हणजे इथनं मागं काय व्हायचं, मी ग्राउंड देऊन यायचो हा. आणि पेपरचं म्हणजे प्रिपरेशन चालू करायचो, अभ्यास चालू करायचो, पण माझं काय व्हायचं, मी भरपूर मोठा अभ्यास करायचो. हा. म्हणजे ज्या अभ्यासाची गरज नाहीये पोलीस भरतीला, मी तो अभ्यास करायचो. बरोबर. म्हणजे माझ्या हातातनं मग मोठ्या गोष्टी करताना छोट्या गोष्टी निष्ठच चालल्या होत्या. हा. म्हणजे आपण असं म्हणतो सिली मिस्टेक होतात आपल्या मुलांच्या, हा. किंवा 10-20 होतं की हा पर्याय का हा पर्याय, तर ते माझ्याकडून चूक व्हायचे. तर मी ह्या भरतीला ती चूक टाळली. मी हा. बेसिक पासून चालू केलं. हा. मला मागच्या पण अभ्यासाचं नॉलेज होतं, पण मी ते काय डोक्यात घेतलं नाही. मी परत बेसिक पासून चालू केलं, जसं काय नवीन विद्यार्थी करतो. हा. मग बेसिक पासून तर परत टॉप पर्यंत बरोबर. मी कुठलाच विषय सोडून दिला नाही, कुठल्याच विषयाला हलक्यात घेतलं नाही. प्रत्येक विषयाला प्रत्येक ठराविक वेळ दिला होता, तर त्याचा मला झाला पाहिजे. आणि हा, आता दुसरी गोष्ट काय, तर छोट्या गोष्टी करायच्या. आता तू आता भरती दिल्यात, किती भरती एकूण? सर आता माझी 5वी भरती. 5वी भरती. आता मला हे विचारायचं आहे मुलांसाठी की मुलं चूक काय करतात बघ. आता मुलं काय करतात माहिती आहे का, आज भरती संपली, आज भरती संपली, भरतीच्या तू आदल्या दिवशी जर आला असता ना इकडं, तर हे सगळं तुला कॅम्पस फुल दिसला असता. बरोबर. पण आज भरती संपलेली, मुलं बाहेर पडलेले, कोण जत्रेला गेले, बरोबर. कोण मावशीकडे गेले, कोण सुट्ट्या करते, कोण एकदम असा सिरियस होऊन एकदम जसं काय बायको मिली अशा परिस्थितीमध्ये ते बरोबर. बसलेले. आता तू पण 5 भरत्यातनं बाहेर पडलाय. बरोबर. एक सीन असा आहे की तू बाहेर पडलेला आहे. हा, बरोबर. आधी आपण सारखं चर्चा करायची, भरती झाली की पेपर झाले की फोन करायचा तुला, गौरव करा गेला, बरोबर. किंवा तुझा फोन यायचा की हा सर पेपर झालाय, एवढे मार्क्स पडतात, काय वाटतं होईल का नाही? बरोबर. हे आपला मला वाटतं 3-4 वर्ष झालं कंटिन्यू सीन चाललंय. पेपर झाले की फोन करणार, ग्राउंड झाले की फोन करणार, म्हणणार का आता सर एवढे मार्क्स आले, पेपरला किती घ्यायला लागतील, आपल्याला काय करायचं? मग आता असं तुझे प्रत्येक वेळ झालाय, प्रत्येक वेळ झोप लावून बसायचं. मी पण अपेक्षा नसायचं बरं का, मी बसायचो गौरवचं काम झालं पाहिजे ह्या वर्षी कसं. बरोबर. आणि मग काय व्हायचं, मग परत पेपर झाले की मग वाटत चल जाऊ द्या पुढच्या भरतीला करू. बरोबर आहे. मग आता हे तू एकदा पहिल्या भरतीतून बाहेर पडला, बरोबर. तू रिस्टार्ट कधी केलं सांग? आज म्हणजे मला काय विचारायचं कळलं तुला, कळलं सर. तू आज जर भरतीतून बाहेर पडलाय, बरोबर. तू स्टार्ट कधी केलं? सर काय होतं, मी आता दरवेळेस भरती द्यायचो ना, तर माझी एक अशी सवय होती की ज्या वेळेस आपण जिथं कमी पडलोय, समजा आता मी ग्राउंडला कमी पडलो असेल, तर मी जास्त वेळ त्या डिप्रेशन मध्ये राहत नव्हतो. एक 4 दिवस 5 दिवस 6 दिवस लय आठवड्याभराच्या नंतर मी लगेच चालू करायचो. बरोबर. इनफॅक्ट आता मागच्या वेळेस चालकचा पेपर होता, चालकचा पेपर झाल्या मी ग्राउंड चालू केलं, कारण की मला कळलं होतं मी वेटिंगला पडणार आहे. बरोबर. चालकचा पेपर झाला, भरपूर विद्यार्थी माझे मित्र कोण ओळखीचे माझे हसत होते, अरे कालच पेपर झालाय, तू कशाला ग्राउंडला आला? पण मला माहित होतं की इतक्यात आपलं काय होणार नाही, आपल्याला परत शून्यापासून चालू करायचंय, म्हणून मी ते वेळ लगेच वापरला. म्हणजे तू आज चालकचं ग्राउंड संपलंय, बरोबर, तुला लगेच कळलं माझं होणार नाही, होणार तू एडी अशा लावून धरलेला नाही अजिबात. आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिस्टार्ट लगेच चालू केलं. लगेच रिस्टार्ट केलं. मग हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की बाबा आज संपले ना ग्राउंड, आपल्याला माहित आहे, उगाच आपण काय करतो माहितीये का, मला ग्राउंडला 26 मार्क आहेत आणि अशा लावून नाही, मी अभ्यास करतो, 27 मार्क पड, मेरिट जर चुकून लागलं पेपर देईन, मी पास होईल, असलं काय होत नसतं. स्वतःची परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने जर कामाला लागला तर यशस्वी. बरोबर. नाहीतर त्याच दुःखामध्ये राहिलाय, 15 दिवस राहिलाय, 2 महिने 3 महिने. आता काय करतात पोरं, आता भरतीतून बाहेर पडले, 6 महिन्यानंतर बाहेर येणार, उगवणार, फोनवरती फोन करणार, सर आता मला यायचंय, काय करू? त्या मुलांना काय संदेश देशील?
सर मी त्यांना एकच सांगेन की जर तुम्हाला खरंच मनात वाटत असेल की मला भरती व्हायचंय, तर ज्या वेळेस तुम्हाला कळलंय की आपण बाहेर पडतो, तुम्हाला 2% जरी वाटलं मी बाहेर पडणार आहे, मेरिट मधनं बाहेर पडणार आहे, फायनल मेरिटला माझं काही नाव येऊ शकत नाही, बरोबर, आलं तर चांगलीच गोष्ट आहे. हो. पण जर तुम्हाला 2% जरी वाटलं की मी मेरिट मधनं बाहेर पडतोय, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून चालू करा. लगेच दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलं तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. जर तुम्ही म्हणत असताना मी आता 1 महिना जातो, गावाला जातो, 2 महिने रेस्ट करतो, मग जो तुम्हाला रिव्हिजनला पुढे वेळ भेटणार होता तो आता शॉर्ट पडणार आहे. बरोबर. मग तो आता वेळ तुम्ही वापरला पाहिजे. मग तू आज बाहेर पडलाय तर दुसऱ्या दिवशीपासून तू अभ्यासाला लागलाय किंवा तू ग्राउंडला लागलाय, मग अभ्यास परत त्याच जोमाने चालू केला? सर कधी कधी असं व्हायचं की आता कधी आपला अभ्यास व्हायचा, आपण काल परवा आपण पेपर देऊन आलोय, मग आपण कसं काय परत रिस्टार्ट करावं. पण एक माइंडला सांगून ठेवायचं की नाही, आपण कमी पडलेलो आहे, इथंच बसून राहा पुस्तकासमोर, थोडंफार झोपून राहा, वाटलंच तर डेस्कवर डोकं ठेवू, पण हा अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे. हा विषय आपल्याला अवघड गेलाय, ह्याच्या परत खोलात जायचं. आपण का अवघड गेला आपल्याला? बरोबर. अभ्यास हो अगर न हो पण बसायचंय डेस्कवर बसायचंय आपल्याला. होणार नाही. मानसिक परिस्थिती तशी असते की बाबा आज निघलंय ना तर आपल्याला करू नाही वाटत, बास वाटतं की आता बास, अरे काय कुठवर करायचं, जमत नाही, मानसिकता तयार होत नाही आपली. परंतु ती एक फेज थोड्या दिवसापुरतीच असते, त्याच्यानंतर मग आपण ऑटोमॅटिकली वाचायला लागतो. पण तुम्ही स्टार्ट तर करणं गरजेचं आहे. पुढे हे स्टार्ट करत नाही तर सगळ्या नवीन मुलांनी लक्षात ठेवायचंय, आज जर बाहेर पडले दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर आता तू अभ्यास करत होता, तुला अवघड विषय कोणता वाटायचा सगळ्यात? सर अवघड मला गणित बुद्धिमत्ता भरपूर वेळा मला प्रॉब्लेम दिला, आणि गणित बुद्धिमत्तामुळेच मी मागच्या वेळेस मुंबई शाळेतला राहिलो. हा, पण मी त्या विषयाला सर एक ठराविक वेळ दिला की म्हणजे आता आपण कसं जीएस करताना आपण जीएस ला 4-4 तास आपण तेच वाचत बसतो. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, आपण जीएस चा प्रश्न आपण ठरवू शकत नाही, जीएस चा प्रश्न ते ठरवतात. आपण जीएस किती केलं तरी ते थोडंफार कुठं ना कुठं मार्क जातो. मग आपण काय करू, गणित बुद्धिमत्ताला जास्त वेळ देऊ. बरोबर. मग मी जरी नसतं जमत तरी ते परत सोडवून ते अक्षरशः मध्ये गणित पाठ व्हायची. बरोबर. हा, मग नंतर मग बुद्धिमत्तेचे प्रश्न असते काय असे एकदम 4-4, 8-8 ओळीच्या मुलांना असं वाटतं की आता हा मोठा प्रश्न आहे, मला जमणार नाही. पण खरं तर उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं असतं. बरोबर. पण आपण ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. बरोबर. ते मला ह्या भरतीला समजलं. एकदम व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. कितीही अवघड असलं त्याचं रिपिटेशन करा. कितीही अवघड, कितीही जर डोक्याला जर वाटत होतं, आहे की नाही, गणित नसलं जमणारच नाही, मला असं वाटायचं जमू शकत नाही आपल्याला. पण मी सर ते म्हणजे म्हणतात ना की आपण 100 काम एक वेळा नाही केली पाहिजे, एकच काम 100 वेळा केल्यावर यश मिळतं. बरोबर. तर ज्यांना गणित अवघड जाते त्यांनी काय करणं गरजेचं आहे, मागच्या पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं आपण फॉर्म्युला काय करायचंय. पण आपल्याकडं आता गौरव आहे की त्याला गणित म्हणजे असं जड वाटत होतं, ते गणित जमणारच नाही आपल्याला. पण त्याने काय फॉर्म्युला सांगितलं की एक गणित पाठ होईपर्यंत गणित केलंय, त्यावेळेस त्याचं गणित परफेक्ट झालं आणि त्यावेळेस त्याला गणिताला मार्क्स आलेले आहेत. तर गणिताच्या सगळ्यांनी अशा पद्धतीने तयारी करायची. आता तुला मराठी व्याकरण आहे, तर मराठी व्याकरण कसं वाटायचं? मराठी व्याकरण मध्ये बघा आता 2 पार्ट आहेत. तर 15 मार्काचा समजा आपण पकडू की निम्म ग्रामर आहे आणि निम्म शब्दसंग्रह आहे. तर मुलांनी कशावरती लक्ष दिलं पाहिजे? ग्रामरवरती लक्ष दिलं पाहिजे की शब्दसंग्रहावरती लक्ष दिलं पाहिजे? व्याकरणाचं जर कसं आहे, आपण एखाद्या वेळेस म्हणजे व्याकरणाचा एखादा टॉपिक घेतला वाचायला, तर भरपूर मुलं काय करतात, लगेच पट वाचून तो टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करतात, पण समजून घ्यायचा प्रयत्न नाही करत. बरोबर. आणि राहिला प्रश्न जर शब्दसंग्रह आपण किती जरी वाचले तरी एखादा दुसरा शब्द आपल्याकडून सुटतोच. बरोबर. पण त्याच्यावर एकच पर्याय, तो सारखा वाचणं. बरोबर. सारखा जेवढे शब्द आपल्या डोळ्या खालून जाते ना, तेवढ्या ते आपल्या माइंडला एकदम माइंड मध्ये बसणार की हा मी शब्द वाचला होता, हा माझ्याकडून चुकला होता. बरोबर. मग व्याकरण संपवण्यापेक्षा व्याकरण समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. त्याचा कंटाळा नाही येत का? मग आता बघ, आज वाचले, उद्या वाचते, परवा वाचते, आपलं रोज वाचायला चालले, कंटाळा येत नाही का? कंटाळा आला समजा आपल्याला, आज कंटाळा आलाय, व्याकरणाचा कंटाळा आलाय, मग तुम्ही काय करा, वाक्यप्रचार घ्या, ध्वनी घ्या, किंवा जे तुम्हाला अशुद्ध शब्द, शुद्ध शब्द, वेलंटी, उकार, मात्रा, जे आपल्याला जिथं म्हणजे सिलेमिस्टिकनी मारले जातात. बरोबर. समजा पाण्याला पहिली वेलंटी, दुसरी वेलंटी, हात म्हणजे कर त्याचा अर्थ होतो. मग भरपूर पोरं पाण्याचा पहिली वेलंटी, दुसरी वेलंटी चूक करतात. बरोबर. मग आपली कुठं चूक होती, पहिली वेलंटी, दुसरी वेलंटी, उकार, काना, मात्रा, जेव्हा हे आपल्याला बोर होतो ना आपण व्याकरण वाचून, तेव्हा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर. आणि आता दुसरी गोष्ट, आता तू पण सांगितलं की पहिल्यांदा मी खूप फापट पसारा करत बसायचो. आता मुलं पण तसंच करतात. काही मुलांना ना एमपीएससीची पुस्तकं बघतात आणि वाटतं की त्यांना हे पुस्तक वाचू, ते पुस्तक वाचू.
असं मग काय वाटतं तुला, किती पुस्तकं वाचली पाहिजे, कोणत्या पुस्तकातनं केलं पाहिजे? पोलीस भरतीचा अभ्यास म्हणजे कसा आहे, आपण असं भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी डीप अभ्यास करतो. बरोबर. आता भरपूर म्हणजे ह्या भरतीला पण जुनी मुलं राहण्याचं कारण तेच आहे की भरपूर डीप अभ्यास केलाय. भरपूर डीप म्हणजे जी गोष्टीची गरजच नाही ना आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास केलाय. म्हणजे आपण आता समजा एखाद्या मुलाला सांगायचंच म्हणलं ना, तू पहिल्यापासून 0 पासून स्टार्ट कर. बरोबर. जे पण आपल्या भरपूर मुलांना वाटतं अरे हे तर मला जमते, मी कशाला करू, पण तसं नाही, तेच चुकतं 100 वेळा. भरपूर वेळा आता पुणे शहराला पण तेच झालं. भरपूर मुलं आता नाही का आपल्या जे विकली आपल्या स्टेट असतात त्याच्यामध्ये 92-94 मार्क घेणार आहेत. भरपूर मुलांना मार्क आहेत. बरोबर. पण पुणे शहराला त्यांना 70, 72, 74 का? तर आपण जे असं म्हणतो ना की मला हे येते, मी नाही करणार ते, मी पुढचं करतो. बरोबर. तर ती मुलांनी चूक केली की जे आपल्याला किरकोळ वाटणारेच प्रश्न सोडून दिले आणि भरपूर पोरांचे त्या प्रश्नाचे चुकलेले आहेत. का? तर बेसिक नाही केलं, डायरेक्ट टॉप केलं. या चुका आहेत. म्हणजे ठराविकच केलं पाहिजे. ठराविक केलं पाहिजे. आता PYQ चा काय फायदा होतो का? PYQ सर आपल्याला 100% फायदा होतो, कारण की आपल्याला एखादं गणित आलं, समजा एखादा GK चा प्रश्न आला. आता समजा 2 विद्यार्थी आहेत, एकाने PYQ केलं आणि एकाने PYQ नाही केलं. तर ज्यांनी नाही केलं त्याला तो प्रश्न समजणारच नाही काय विचारलाय, कारण की त्यांनी मागं काही बघितलंच नाही. आणि ज्यांनी केलंय त्याला ते विचार करायची गरज नाही, डायरेक्ट तो ऑप्शन शोधणार कुठे हा उत्तर लगेच क्लिक करणार. मग हा PYQ चा फायदा होतो. मग मुलांनी PYQ करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे. जेवढे झालेले ते प्रश्नपत्रिका त्यांनी 1 वेळा 2 वेळा 3 वेळा केल्या पाहिजे. बरोबर. जवळ आपल्याला म्हणजे ऑक्सिजन आहे तवर तेच केलं पाहिजे. बरोबर. रिव्हिजन केलं पाहिजे. बाबा कुठला प्रश्न आहे, किती वेळीचं उत्तर आहे, किती मार्काचं होतं, काय होतं, कसं काय चुकलं आपलं. आणि एवढं मोठं गणित असून उत्तर तर त्याच्यामध्येच होतं, पण आपल्याला कळूच शकलं नाही काय विचार. बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला परीक्षेला विचार करायची गरज नाही. अरे मी ते पहिलं केलं होतं, 4 ओळीचा प्रश्न आहे, सोपा आहे का? बरोबर. ज्यांनी नाही केलं तो वाचतच बसणार ना, 3 वेळा वाचत बसणार. असा PYQ चा फायदा आहे. ठीक आहे. तर आपण गणिताविषयी बघितलं, मराठी विषय बघितलं, आपण जनरल नॉलेज काय किती मोठ्या पुस्तकांमधून केलं पाहिजे? सर जनरल नॉलेजचं कसं आहे, आपण म्हणजे भरपूर असं करणं गरजेचं नाही. आता भरपूर बाजारामध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत जनरल नॉलेजची. आपण कुठलंही एखादं पुस्तक घेतलं ते बेस पासून म्हणजे एकदम बेसिक पासून असते. बरोबर. तर त्याचा आपण ऑक्सिजनला अभ्यास करत स्टार्टिंग पासून करत राहिलं ना जनरल नॉलेजचा, आता भरपूर 5000 प्रश्न संच आहे, भरपूर प्रश्न संच आहेत. बरोबर. म्हणजे ते काय करतात, फक्त प्रश्न गणित वगैरे काय नाही, फक्त GS 2004 पासून तर 25 पर्यंत. मग आपण ऑक्सिजनला ते पहिलं प्रिपेअर केलं पाहिजे. माझं GS पहिलं मी कव्हर करून घेतो, कारण की शेवटी GS कव्हर होत नाही. बरोबर. मग आपण GS वर कधी फोकस केला पाहिजे, जेव्हा ऑक्सिजनला फोकस केला पाहिजे. मोठी पुस्तकं वाचण्यापेक्षा 4-5 पुस्तकं तुम्ही ऑक्सिजनलाच वाचा. बरोबर. तर आता आपण ग्राउंड कडे बघूया. ग्राउंड मध्ये कसं होतं तुझं? ग्राउंड मध्ये स्ट्रॉंग इव्हेंट कुठला होता? सर माझा ग्राउंड मध्ये स्ट्रॉंग इव्हेंट असा विशेष कुठला नव्हता. माझं 1600 होतं, 16 मार्काचं पडायचं मला. पण नंतर जसं वय वाढतं, कंबरला इंजुरी वगैरे होती, मग आपलं ते इव्हेंट थोडासा बॅक येतो. बरोबर. मग दुसरी गोष्ट, माझा गोळा थोडासा वीक होता. किती जरी ताकद लावून टाकला, कसा टाकला तरी माझा गोळा 12च जाईल. बरोबर. पण शेवटी हडपसरला एक सर होते, त्यांनी मला शिकवला गोळा. बरोबर. तर गोळा सुधारला माझा, चांगला आउट ऑफ गेला गोळा. आणि मला पुणे शहरला 39 स्कोर आला. बरोबर. आणि 100 मीटर रनिंग? 100 मीटरला आता माझा मित्र एक अक्षय कसबे म्हणून, आम्ही दोघंच करायचो. आम्हाला दुसरं कोणीच शिकवाय नव्हतं. आम्हाला कोण तिथं ग्राउंडला सांगा नव्हतं की असे इव्हेंट करा. आम्ही दोघं एकमेकाच्या चुका बघायचो. हा अक्षय हे चुकतंय, हा गौरव ते चुकतंय. मग आम्ही दोघं एकमेकाचं सुधारायचो. पुढच्या वेळी चूक करायची नाही आपल्याला. मग आम्ही टायमिंग काढाय, कधी कातोबाला जायचो तर कधी गटाला जायचो 1 नंबरच्या. बरोबर. तिथं असं करत आम्हाला ग्राउंडची भीती मरत आली आमची. बरोबर. आता तू 8 वर्षापासून झालं ग्राउंड करतोय, तर मग आता कंटिन्यू तुझं ग्राउंड चालू आहे. बरोबर आहे. बरोबर. मग तुला इंजुरी वगैरे झाली? भरपूर वेळा इंजुरी झाली मला. कंबर दुखायची, कधी मानक्यामध्ये हे व्हायचं, भरपूर वेळा. मग ते वर्कआउट करताना कसं फेस करायचं? वर्कआउट करताना माझ्या पुढे फक्त परिस्थिती होती. मला ते दुखणं महत्वाचं नव्हतं, मला परिस्थिती महत्वाची होती की आता ह्या वेळेस आपण पोलीस झालो नाही तर आपल्याला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागणार. बरोबर. कारण की माझे अर्धे निम्मे मित्र जवळजवळ झालेच होते सगळे पोलीस. बरोबर. माझा एक मित्र अक्षय कसबे आणि मी, आम्ही 2 जण राहिलो होतो. बरोबर. पण आम्हाला सगळे भेटायचे, अरे कधी होणार. मग ते जे वाक्य आहे ना सर, ते जे मला वाक्य माझं सगळं दुखणं विसरायला भाग पाडायचं. बरोबर. मग तू करत राहायचा? हा. मग मुलांनी काय, आपण प्रॅक्टिस करतोय तर लगेच हार नाही मानायची. इंजुरी झाली म्हणून कुठं का धरून बसायचं आहे, बसून राहायचं नाही. बसून नाही, हे केलं की आणखी इंजुरी वाढणार, तुम्ही भरतीतून बाहेर पडणार. बरोबर. डाएट कसा करायचा तू? डाएट डाएटचं माझं कसं होतं, आपण समजा रनिंग वगैरे केली, ग्राउंडवर आपला वर्कआउट झाला, आपण रनिंग वगैरे केली, कडधान्य, खजूर, परत मटकी आणि
आपण समजा भरतीच्या जवळ आले असेल, ग्राउंड जवळ आला असेल, तर मी प्रोटीन घ्यायचो, कारण की माझी तेवढी ऐपत नव्हती की मी ऑक्सिजनला पण प्रोटीन घेऊ शकत. बरोबर. तर मी काय करायचं, जेव्हा म्हणजे ग्राउंड जवळ येईल 1 महिना 1.5 महिना तेव्हा प्रोटीन घ्यायला सुरुवात करायचो. बरोबर. हा, मग माझं नॉर्मल डाईट असत आपली 2 अंडे असायची, हरभरे असायचे, खजूर असायचं. हे ग्राउंड झाल्या लगेच खायचं. बरोबर. लगेचच म्हणजे आपण ग्राउंड करून आलो, कपडे वगैरे घातले, बाहेर निघालो की लगेच खायचं ते. लगेच तेव्हा त्याचं काहीतरी आपल्याला भेटतं. 30 मिनिटाच्या आतमध्ये लगेच डाएट केला पाहिजे. असं नाही की तुम्ही घरी जाऊन चपाती भाजी घरी खाता, जाऊन जेवतो. आता तसं मागेल ते मी सरांकडनं शिकतोय की लगेच आपण ग्राउंड झाल्या लगेच खायचं ते. कारण की आपण जर ते 30 मिनिटांनी 40 मिनिटांनी 1 तासाने घरी गेल्यावर आंघोळ केल्यावर खाल्लं तर बरोबर. त्याचा आपल्याला खाऊन पण काहीच उपयोग होत नाही. बरोबर. तर आता तू पोलीस झालेला आहे, बरोबर. हो तुला वाटतंय का मी पोलीस झालोय? सर, म्हणजे आपलं कमीत कमी आठवडाभर तर आपला विश्वास बसतच नाही की आपण पोलीस झालो म्हणून. बरोबर. आपल्यासोबत एवढं चांगलं कसं काय? आपल्यासोबत एवढं चांगलं, आणि ते पण पुणे सिटीला कसं असं होऊ शकतं आपल्या संग? कारण की आपल्याला ते अपयशाची सवय लागलेली असती. अपयशाची सवय लागली. आणि अचानक एवढं मोठं यश आलं की आपल्याला ते सोसवत नाही. मग खरंच झालोय का मी, खरंच झालोय का? आणखी पण विश्वास बसत नाही की मी पोलीस झालोय का? नाही होत, विश्वास नाही बसत. आता तू 8 वर्ष अपयश सहन केलंय, बरोबर आहे. मग तू लोकांचे टॉन्ट सहन केले, लोकांची नजर बघण्याची नजर वेगळी असते आपल्याकडे, बरोबर आहे. बरोबर एक शुद्र माणूस चालल्यासारखं आपल्याला बरोबर वाटतं. सर, बरोबर. बाकीचे सगळे लोक चांगले असतात, झालेल्यांची तारीफ करतात, नक्की. आणि नाही झालेल्यांची आपल्याला एकदम टाकून दिल्यासारखं बरोबर. बोलतात. प्रत्येक जो येईल तो टॉन्ट मारत असतो, बरोबर आहे. बरोबर. मग तुझ्यासोबत असं व्हायचं का? भरपूर वेळा सर असं झालंय, मी प्रॅक्टिस करत असताना आता काय झालं या भरतीला, काय नाही आहे मुंबईलाच आहे. मग आता होतंय का नाही, कवर पळायचे आता, काय झालं आता काय तुझ्याकडून. तर म्हणजे एक ठराविक व्यक्ती असायचं की त्यांनी मला डायरेक्ट जाहीर केलं. आता मी आपल्या प्रसार माध्यमावर त्याचं नाव घेऊ शकत नाही, पण एक ठराविक व्यक्ती असे की त्यांनी मला डायरेक्ट जाहीर केलं, तू आता मी पहिलं होमगार्डची ड्युटी केलेली आहे सर, होमगार्ड मधनं भरती झाले होते. तू होमगार्ड आहे, तू आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि तू पोलीस होऊ शकत नाही. पण मला याचा आता सार्थ अभिमान आहे की मी त्याच्या नाकावर टिचून पोलीस जातो. ते पण पुणे शहरला झालं. आणि ते पण पुणे शहरला झालो. सगळ्यात हुशार झालो, मी मान्य करतो. मला उशीर झालेला आहे, पण मी माझ्या घराजवळ पोलीस जातो. त्यात मी लय माझं भाग्य समजतो. तर किती लांब गेला ना, तर त्यांना ट्रान्सफर करायला 4-5 वर्ष जाणार, बरोबर आहे. बरोबर. ते घरापासून लांब राहणार. तर भरपूर मुलांचं मला पण फोन येतात, विचारतात की ट्रान्सफर करायचंय, काय केलं पाहिजे, तुमची काय ओळख बघा, काय होतंय का, करता येईल का. आपण एका दोघांचं मदत केली होती, बरोबर. मग सारखं त्यांना विचारतात की काय करता येईल. मग तुला त्या गोष्टी फेस करायची गरज नाही. मला त्या तू घराच्या जवळ आहेस, घराच्या जवळ. आणि लेट का होईना, लेट तुझा हा ड्युरेशन झालाय मित्रा. कळलं का? तुझं हे स्टार्ट लवकर केलंय, लक्षात ठेव. बरोबर. तुझं आता वय किती चालू आहे? आता सर मला 26 चालू आहे. 26व्या वर्षी पोलीस आहे, म्हणजे काही खूप तू मोठा नाही झाला, बरोबर आहे. बरोबर. खूप मोठा नाही झाला. 26व्या वर्षी पोलीस झाला, एकदम बेस्ट आहे. लोक 30-32 वर्षापर्यंत सेट नाही होत, बरोबर आहे. पण तुझं काय झालंय, रिपिटेशन खूप झाले, त्यामुळे तुला वाटतं की मी खूप उशिरा झाले. तुझं वयानं वाढलेलं नाही, तुला ड्युटी भेटणार आहे, नोकरी भेटणार आहे, सगळं चांगलं असणार आहे. बरोबर. आणि घराच्या सवय झालाय, ते खूप भारी गोष्ट आहे. तर मुलांचे तोंड खावे लागते, बरोबर आहे. खावाच लागतं. आता घरच्यांचा कसा सपोर्ट होता, घरच्यांचा तुला? घरच्यांचा सर मी म्हणतो, मी माझ्या देवाचे भरपूर आभार मानतो की माझ्या घरच्यांसारखे घरच्या प्रत्येक मुलाला मी भेटले पाहिजे. भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला तसेच घरचे भेटले पाहिजे. माझ्या घरच्यांचा मला फुल सपोर्ट होता. बरोबर. भावाचा होता, आईचा होता, वडिलांचा होता की तू कर, फक्त तू खचून जाऊ नको. बरोबर. तुला काय पाहिजे, तुला कुठला क्लास लावायचा, तुला जे पाहिजे ते देतो आम्ही. बरोबर. पण तू क्षेत्र तू माग फिरू नकोस. तू शेवटपर्यंत तू केलंच ना, ते तू ह्याच्यामध्ये आलाय ना, आता सक्सेस होऊनच बाहेर पड. बरोबर. म्हणजे त्यांचा माझा एवढा विश्वास होता, मग मी तो विश्वास खोटा ठरवू शकत नव्हतो. बरोबर. आपण म्हणजे दुसरा निर्णय घेणं पण कठीण होतं की घरचे म्हणतात कर, आपण दुसरा निर्णय नाही घेऊ शकत. पण तुला असं वाटलं का कधी की आता सोडूनच द्यावं, नकोच? आता हे ह्याच भरतीला सर, पुणे शहरच्याच भरतीला. आता मी या घरी म्हणजे हा निर्णय मी घरी पण कळवणार नव्हतो. म्हणलं आता आपलं बघू, आता पुणे सिटीला म्हणजे पेपरच्या दिवशीच, ज्या दिवशी आता 22 तारखेला पेपर होता, म्हणलं आता आपण काय करू, आज पेपर देऊ, काय होतंय काय नाही बघू. जर आपल्याला वाटलं की स्कोर सेफ आहे आपला, तर आपण काहीच बोलायचं नाही, शांत बसायचं. नाही तर मग आपण निर्णय घ्यायला आता सक्षम आहे. घरी आपण त्यांना समजून सांगायचं की आता माझ्याकडनं काय होत नाही, तुम्ही काय माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका. पण योगायोगाने जुळून आला आणि माझी निवड झाली. नाही, काय माहितीये का, एक माझा अनुभव काय, ज्याच्या मनामध्ये पाप नाही आहे ना, त्या माणसाला अगदी बरोबर सर, काही ना काहीतरी 100% भेटतं. बरोबर सर, अगदी बरोबर. तुझं मी पहिल्यापासून बघतोय की आता मी तुला कधी 2-4 वर्षाखाली म्हणजे 5-6 वर्षाखाली तुझं स्टार्ट झालं त्यावेळेस पासून बरोबर होतं, पण त्यावेळेस पासून तुझ्याकडे जाणीव आहे, तुला
तू म्हणतो की सर तुम्ही माझी गुरु, तुम्हीच गुरु आहे माझे. बरोबर बरोबर आहे. बरोबर, हे एक प्रामाणिकपणा मुलांमध्ये पाहिजे, अगदी बरोबर. तर तुम्हाला 100% फळ भेटतं. नाहीतर आता बघतोय आपण, अरे पोलीस झालेला, आता तू एवढं 5-6 वर्षांनी दुसरीकडे पण क्लासेस केले, ग्राउंड पण केलं, बरोबर बरोबर सगळं केलं, बरोबर. तरी पण तुला जाणीव आहे की सरांनी पण आपल्यासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे. केलं. बरोबर आहे. पण आताच्या मुलांची काय परिस्थिती माहितीये का, पोलीस झाले की दुसऱ्या दिवशी त्यांना वाटतं की मी माझा झालोय, आता मी बरोबर. लय भारी झालोय. नाही, चुकीचं. तर ही गोष्ट आहे चांगली. त्यामुळे तुला काय, तुझं माणसाच्या मनामध्ये जेवढा प्रामाणिकपणा असेल, तुमच्यामध्ये जेवढं आतमधून चांगलं आहे ना तुम्ही, तेवढं तुम्हाला बाहेर चांगलं भेटणार आहे. बरोबर. आणि तुम्ही जेवढं आतमधून कपटी विचार आणणार आहे, जेवढं वाईट विचार आणणार आहे, तेवढं तुम्हाला भले आज सक्सेस होणार, पण उद्या तुम्हाला कुठं ना कुठं बरोबर त्याचं फळ भेटणार आहे. बरोबर, बरोबर आहे. एकदम बरोबर. तर ह्या सर्व गोष्टींचं फळ काय आहे की तुला, म्हणजे फक्त हा विषयच नाही, तर तुझ्यामध्ये ती भावना आहे. लक्षात ठेव, मी माझं म्हणून म्हणत नाही, नाही, तुझ्यामध्ये ती भावना आहे, तुझ्या मनामध्ये चांगली भावना आहे, म्हणून तुला चांगल्या गोष्टी भेटतात. लेट का असताना पण भेटते. बरोबर. मला सर विद्यार्थ्यांना हे सगळ्यात पहिलं क्लिअर करायचंय की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता, तुम्ही म्हणता सर मला हे जमत नाही, सर मला ते जमत नाही, मी तुम्हाला फोन करा सर माझा गोळा जाय ना सर, काय करावं लागेल. तुम्ही म्हणायचे गौरव तू इकडे ये, आपण इकडे करू सगळं. पण माझं भरपूर लांब राहिलो, मी केस नसलं तर मला एवढं अपडाऊन किंवा इथं राहणं पण मला ते योग्य वाटत नव्हतं. बरोबर. मग काय होतं, भरपूर वेळा पोरं पोलीस झाले ना, मी माझ्या जीवावर झालो, मला कोणी काही सहकार्य केलं नाही. हे कधी पोलीस झाल्यावर म्हणतात, झाल्यावर म्हणतो, आधी नाही पण समोर आपण समजा पुढे प्रॅक्टिस करत नाही ना सर तुमच्यामुळे, सर तुमच्यामुळे, नंतर काहीच नाही ना बाबा, मी माझ्या जीवावर झालो, मी माझं केलं. बरोबर. मग पोरांनी ते विसरलंच नाही पाहिजे की आपण बनलोय कोणामुळे, बरोबर. मूर्ती घडवणारा कोण आहे आपला, आपण ते विसरलं नाही पाहिजे. कारण की ज्याच्यामुळे आपल्याला आज भाकर भेटली तो आपला गुरु आहे. बरोबर. जसे की माझे तुम्ही होते आणि इथनं पुढे पण राहणार, हे विसरलं नाही पाहिजे. बरोबर. प्रामाणिकपणे जेवढं करेल, माझा पण तेच स्वभाव आहे की भले आपल्याला एखाद्याने धोका दिला असतो, पण ज्या माणसाकडनं आपण शिकलो त्याला विसरलं नाही पाहिजे. अजिबात नाही विसरलं. तुमची एक बॅच खूप खतरनाक बॅच होती, एक 50-60 मुलं तुमची खूप टॉपची होती, सगळे मुलं झाले. बरोबर. माझ्याकडे एक फोटो आहे, तर या फोटो मध्ये बघ सगळे मुलं पोलीस असतील आता, त्यात तू दिसतोय. तर ही तुमची, बरोबर सर, बरोबर. हात कुठे आहे तू? हा, इथं तू आहे. हे लग्न झालेलं आहे. हो सर. परत संदेश असा इथं कुठं. संदेश आहे. आणखीन एक फोटो, त्या फोटो मध्ये ना माझा इथं अक्षय आहे. हा, हे अक्षय झालाय. तू कुठे आहे? उमेश. इथे तू. हा, अक्षय झालाय, उमेश झालाय, लखन झालाय. परत आता तू झाला. बरोबर आहे. मग हे दोघं तिघ जण राहिले, त्यांनी व्यवस्थित करत नाही, त्यामुळे राहिले नाही. बरोबर. तर हे कधीचा फोटो आहे बघा आपला, 3 जून 2018 आहे. 2008 मग हे तू सुरुवातीला आलता त्यावेळेस. त्यावेळेस आहे. बरोबर. आता बघ हा फोटो आहे, त्याच्यामध्ये तू कुठे आहे? इथे बसलाय. बरोबर. आता हे अक्षय बसलाय, लखन झालाय, उमेश झालाय, परत आतिश झालाय, सुजित झालाय, परत कोणी आणखीन खाली, हे वरच्या लाईन मधले सगळे पोलीस झालाय. आता ह्याच्यामध्ये बाकीच्यांनी सोडून दिलंय, ह्याच्यामध्ये तू आहे तर तू झालेला आहे. बाकीच्या सगळ्यांनी सोडून दिलं वाटतंय, आहे ना, सगळ्यांनी सोडून दिलं. तर ही बॅच तुमची खूप खतरनाक होती. तुम्हाला म्हणजे तसं तयार झालं तुम्ही खूप खतरनाक. त्यातला तू आता एक लास्ट राहिलेला, तू पण झालेला आहे. बरोबर. तर आता मुलांना काय सांगायचं आपल्याला माहितीये का, ग्राउंड करताय, इंजुरीला कसं सांभाळलं पाहिजे, काय वाटतं तुला? इंजुरीला सर आपण म्हणजे नाही का, आता आपण मित्र असतात, आपण काय होतं आपली चेष्टा मस्करी चाललेली असते. बरोबर. किंवा आपण ग्राउंड करताना दात काढ पुढं काय आपण याची मस्करी कर, तर ते आपण थोडंसं टाळलं ना, तर नाही का आपली म्हणजे थोडंसं इंजुरी होणं किंवा नाही का पळता पळता ह्याला टपली मार त्याला टपली मार, ह्या गोष्टी आता अवॉइड केल्या पाहिजे. बस जरी झालीच एखादी ग्राउंड आहे म्हणलं इंजुरी होणारच आहे. बरोबर. झाली, पण ती इंजुरी आपण धरूनच बसलं नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी पण माझा पाय दुखतोय मला पळणं होणार नाही, बरोबर. त्याला इग्नोर करत करत आपण मग त्याला भरपूर प्रकारचे लेप मिळतात, काय क्रीम वगैरे मिळतात, ते लावून पण आपण पळू शकतो. बरोबर. पण फक्त प्रत्येक गोष्ट जरा सावध, थोडं एकदम ध्यान जागेवर ठेवून ग्राउंड केलं पाहिजे. तू 8 वर्ष प्रॅक्टिस केली, 8 वर्ष एवढं हे कसं केलं, मोटिवेशन कसं ठेवलं 8 वर्ष? सर 8 वर्ष मोटिवेशन म्हणजे माझ्या समोर अशी लोक यायची की मला ते बघून म्हणजे करणंच होतं. नाही तर कारण मला माहिती होतं जर मी झालो नाही तर ही लोक काय मला जगू देणार नाही. हे लोक 100 वेळा माझ्या समोर येऊन तो असा होता, तुला आम्ही म्हणलं होतं ना होणार नाही. बरोबर. मला त्या लोकांचं खोटं ठरवायचं होतं, म्हणून सर मी तेच माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन होतं. बरोबर. त्या लोकांना खोटं ठरवणं हेच माझं एक ध्येय होतं.
तर तू निगेटिव्ह लोकांना हँडल कसं केलं? सर मी त्यांना अवॉइड करायचो. हा मला जर समोर समजा एखादा निगेटिव्ह पर्सन दिसला हा तर मी माझा रस्ता बदलायचो. बरोबर जरी त्याने मला आवाज मारला तरी मी नाही ऐकलं करायचो. बरोबर बरं जर समोर चुकून जर आलात तर आपला काढता पाय घ्यायचा, कारण की आपल्याला माहिती हा माणूस निगेटिव्ह आहे, हा माणूस मला कुठंतरी महाग वाटणारच आहे. त्याच्यापासून लांब राहायचं. त्याच्यापासून लांब तुमच्या राहणं. जीवनामध्ये निगेटिव्ह लोक येणार 100%. बरोबर आहे. 100%. त्यांच्यापासून लांब राहणं हाच पर्याय आहे. बरोबर. तुम्ही जर त्यांना जर घासत बसले तर काय होणार? तुम्हालाच त्रास होणार आहे. आपली प्रगती खूपती. बरोबर. त्यामुळे त्या लोकांपासून लांब राहणं हेच काय सगळ्यात. आपलं बरोबर. मग असं तुला स्ट्रेस यायचा का कधी, की स्ट्रेस प्रेशर वाटायचं कधी, की बाबा प्रेशर वाटायचं सर, पण असं व्हायचं मग आता आपण हे टेन्शनचं हे घेत बसलो तर मग आपला अभ्यास कधी होणार? बरोबर बरं आपण हे टेन्शन घेतलं जरी तर मग उद्या आपल्या ग्राउंडवर याचा परिणाम होणार. बरोबर आपल्या डोक्यात पण ते विचार चालतात, बाबा मला असे असे, माझ्या मला हा असं बोलला होता, तो तसं बोलला होता. मग हे जर सगळं आपण डोक्यात विचार घेऊन बसलो, बरोबर सगळ्यात पहिली गोष्ट आपला अभ्यास होऊ शकत नाही. आपण अभ्यासाला जरी बसलो तरी आपल्या डोक्यात ती गोष्ट येत राहणार, मला या गोष्टीचं टेन्शन आहे, मला त्या गोष्टीचं टेन्शन. सगळ्यात पहिलं आपण ग्राउंडला गेलो तर सगळ्या गोष्टी विसरून जायचं. ग्राउंड फक्त ग्राउंडच करायचं. त्यावेळेस कुठला अभ्यास नाही करायचा, कुठलं काही विचारायचं नाही कोणाला, आपलं ग्राउंडच करत राहायचं. बरोबर. आणि जर अभ्यासाला गेलो लॅबमध्ये तर फक्त अभ्यासच करायचा, ग्राउंडचा विषय सुद्धा काढायचा. म्हणजे ज्या एका वेळेला एकच काम केलं तरच कुठेतरी तुम्हाला त्याचं फळ मिळतं. फळ भेटणार. मुलांना आता सक्सेस मंत्र काय सांगतील? कशा पद्धतीने मुलांनी केलं पाहिजे म्हणजे त्यांचं सक्सेस मंत्र म्हणजे सर मी एवढंच सांगेन मुलांना की नाही का, तुम्ही एखादी गोष्ट जर मन लावून केली, एकदम मन लावून, आपली परिस्थिती जी काय घरातली परिस्थिती असेल, तुमच्या घरातली गरीब परिस्थिती असेल किंवा काय एकदम तुम्हाला कोण बोलणार असेल की तुमच्यावर सगळा लोड असेल, तू केलं तरच काहीतरी होईल. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनची गरज नाही. जर तुम्ही म्हणले नाही बघू पुढची भरती आहे ना, नाही बघू पुढची भरती आहे ना, तर तुमच्याकडून काहीच होणार नाही. तुमची परिस्थितीच हा सगळ्यात तुमचं मोठं मोटिवेशन आहे. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं मोटिवेशन असू शकत नाही. आणि आता आपल्या मुलांना हे सांग की तू अशा कोणत्या चुका केल्या की त्या मुलांनी केल्या नाही पाहिजे चुका? सर मी चुका अशा करायचो की आता समजा ग्राउंडला गेलो तर भरपूर मुलं काय करतात, रोज गोळे टाकतात. बरोबर. रोज थ्रो करणार, रोज थ्रो, जाऊ नाही जाऊ रोज थ्रो करणार. तर मग आम्ही काय करायचो, आम्ही दोघच जण प्रॅक्टिस होतो. आम्ही 10-15 मुलांमध्ये प्रॅक्टिस केली नाही किंवा 100 मुलांमध्ये प्रॅक्टिस केली नाही, आम्ही दोघच जण काय असेल ते आमच्या दोघांमध्ये. तर मग आम्ही काय करायचो, 2 दिवसात गोळा टाकायचो. बरोबर. आज टाकला ना गोळा, आता समजा सोमवारी गोळा टाकला तर मग डायरेक्ट मंगळवारी किंवा बुधवारीच टाकायचो. आणि फक्त 3 ते 5 थ्रो करणार. पण त्या 3 ते 5 थ्रो मध्ये आमचे भरपूर गोळे असे आउट ऑफच गेले पाहिजे. आमचा हे गोल असायचा, कारण की आपल्याला 2 दिवस गोळा टाकाय भेटणार नाही. म्हणून आम्ही तो जे दिवस गोळाचा ठरलाय ना, फुल फोर्सने गोळे टाकायचो. हाताला इंजुरी होऊ द्या नाही काही पण होऊ द्या, त्या दिवशी फोर्स लावायचा त्या दिवशी, कारण की आम्हाला माहित होतं की पुढच्या दिवशी आम्हाला गोळा टाकाय भेटणार नाही. बरोबर. ते म्हणजे स्वतःला एक पनिशमेंट दिल्यासारखं, स्वतःला पनिशमेंट दिल्यासारखं की आता तुला गोळा परत नाही, काय टाकायचंय आज टाक, आजच निश्चय करायचा. मग आम्ही ठरवायचो तुला आता एवढं टार्गेट, अक्षय तुला आता एवढं टार्गेट देतो, 8.5 मीटर असतो तेवढं टाकूनच दाखवतो. मग अक्षय 9 मीटर टाकणार. मग मला राग यायचा, अक्षयने 9 मीटर टाकले मग मी काय नाही टाकू शकत. बरोबर. मग माझा पण त्याच्यामुळे गोळा आउट ऑफ झाला. बरोबर. म्हणजे आधी स्वतःला टार्गेट ठरवायचं, रोज रोज टाकत बसलं काय ते घर की मुर्गी दाल बरोबर. तुम्ही त्या फॉर्म्युल्याने चाललं की रोज गोळा टाकायचं नाही, थांबायचं, 2 दिवस थांबायचं, बरोबर. तिसऱ्या दिवशी हावऱ्यासारखा टाकायचा, परफेक्ट टाकायचा गोळा. आम्ही एकदम स्टॉप बोर्ड लावून वगैरे फक्की वगैरे आखून वगैरे, म्हणजे ते एकदम तवा फील व्हायचं की मी काय भरतीला आलोय. बरोबर. मला परत गोळा मिळणार. माझ्यामुळे तुला गोळ्याला फायदा झाला. आणखी अभ्यासामध्ये काही चुका केल्या की जे मुलांना? अभ्यासामध्ये सर मी काय करायचो, आता समजा एखादा विषय घेतला ना तर आता भरपूर मुलं काय करतात, पेपरला पण एखादं गणित सुटलं नाही, बरोबर, एखादं गणित मग त्याच्या मागच लागून राहणार. पण त्यात आपला वेळ चाललाय ना, बरोबर, त्यात वेळ चाललाय आपला. समजा एखादं गणित 4 वळीचे 5 वळीचे, नाही बघतोच मी, सोडूनच बघतो, का सुटत नाही मला. पण आपला त्या परीक्षेला वेळ जाणार आहे तिथं, कारण की आपल्याला 90 मिनिटं मिळणार आहे. ते म्हणणार नाही की तुम्हाला एक्स्ट्रा वेळ घ्या म्हणून, 90 मिनिटाचा प्रोटोकॉल ते पूर्ण करणारच आहे. मग आपण काय केलं पाहिजे, अभ्यासाच्या वेळेस एक ठराविक वेळ दिला पाहिजे प्रत्येक विषयाला. बरोबर. त्या ठराविक वेळेत मला हे संपवायचे म्हणजे संपवायचे, ते पण समजून घेऊन संपवायचे. बरोबर. उगाच नाही का वाचन करायचं म्हणून तसं नाही. मग मी असं म्हणन की तुम्ही नाही का GS वगैरे पेक्षा जरा गणिताला थोडस लक्ष करा, त्याला जरा जास्त प्राधान्य द्या. असं कधी झालंय का तुझं 8 तास बसल्या आणि डोक्यात काहीच नाही गेलं? झालं ना सर, भरपूर वेळ झालं असं, म्हणजे भरपूर वेळ बसलो. आता माझ्यापेक्षा जे हुशार विद्यार्थी आहेत, तर आता मी काय करायचो, पहिले नवीन होतो 12-12 तास, 8-8 तास, 9-9 तास अभ्यास. बरोबर. फक्त वॉशरूमला खाली यायचं, जेवण करायचं, परत जाऊन बसायचं. पण नंतर मला एक साधा जरी प्रश्न विचारला ना माझ्या मित्रांनी, अरे हा कधी विचार, अरे तू 8 तास बसला होता, तू भरपूर बसला होता, काय केलं मग इतकं विषय? नाही ना, थांब मी परत वाचून येतो. मग असं व्हायचं माझं.
मग मला हळूहळू कळायला लागलं की आपण चुकीचं अभ्यास करतो. जास्त वेळ करणं महत्वाचं नाही, बरोबर. कमी वेळात तो कसा कव्हर होईल आणि डोक्यात कसा शिरेल. आणि असं होतं आहे का नाही की 8 तास अभ्यासाला बसलाय, बाहेर आलं की गर्वानं फुगला तर पाठ गर्वाने एकदम अरे नाही, भरपूर दहा मोठा गड जिंकलेला आहे, आता मी हा. एकदम हुशार आहे असं होतं. आणि प्रश्न विचारल्यानंतर येत तर काहीच येत नाही. बरोबर आहे. त्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे, अशी सिच्युएशन तुझ्यासोबत आहे बरोबर आहे? झाली सर. मग त्या मुलांनी ओळखलं कसं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? मुलांनी सर म्हणजे काय केलं पाहिजे माहिती का, की जास्त अभ्यास म्हणजे किती अभ्यास करतो ह्याला महत्व नाही, हा काय अभ्यास केलाय त्याला महत्व आहे. बरोबर काय अभ्यास केला तुम्ही, आता समजा 12 तास केला, 13 तास केला, ह्याला अजिबात महत्व नाही. बरोबर. तुम्ही त्या 6 तासातच काय केलंय बाबा, मी हे टॉपिक मला समजा आता समाज सुधारक आहे, त्या समाज सुधारकचा 2 तास घ्या तुम्ही, पण त्यास पूर्ण छडा लावा की कुठं आहे, काय आहे, कसा जन्म झाला, कुठं जन्म झाला, किती 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 त्यांनी संस्था ओपन केला, ह्याचा तुम्ही एकच टॉपिक घ्या, पण तो संपून टाका आणि तो डोक्यात घ्या. बरोबर. मुलं काय करतात 2 तास ना, 15 मिनिटं समाज सुधारक वाचतो, 20 मिनिटं इतिहास वाचतो, 20 मिनिटं भूगोल वाचतो, मग तो कव्हर तर काहीच होत नाही. बरोबर. तुम्ही एक ठराविक वेळ द्या 2 तास, 2 तासात मला समाज सुधारक संपवायच्यात, हा. मला आलंच पाहिजे, आणि एक पेज घ्या, 2 तासानंतर तुम्हाला जे आठवते ते लिहून काढा, बरोबर. तुम्हाला जास्त लक्षात राहील. म्हणजे फक्त 12 तास 7 तास देऊन फायदा नाहीये, प्रोडक्टिव्ह अभ्यास करा. हा? निवडक Productive अभ्यास करा. मग ह्या सर्व गोष्टींमुळे पण वेळ जातो. असं आता तू जर एवढा वेळ घालवला ठीक आहे, पण 1-2 भरतीमध्ये होणं शक्य आहे? शक्य आहे सर, पण त्याला एकदम पेशन्स लागतात आणि एकदम सातत्य लागतं आणि बरोबर. एकदम डिसिप्लिन लागतो. बरोबर. तसं म्हणायला गेलं तर आपण एखादा मुलगा आपण बघितला असेल की 6 महिन्यातून पण भरती झालेला आहे, बरोबर. 6 महिने 8 महिने प्रॅक्टिस केली का, तर त्याने तेवढं म्हणजे समजा कॉलेज सोडल्या त्या डोक्यात ते अभ्यासाचं वातावरण असतं, बरोबर. फ्रेश आणि एकदम बॉडी पण तेवढी साथ देत असते, एकदम खेळाडू तसं आपण माइंडसेट झालेला असतोय, मला बरोबर. जमतंय. बरोबर. मग ते जुन्या पोरांना का जमत नाही की नाही का, आपलं कधी टांगाळ मांगाळ होतं किंवा बाकीच्या बरोबर. गोष्टींवर लक्ष झालेलं असतं, मग ते त्या नवीन पोराचं नसतं झालं. बरोबर. त्याच्या डोक्यात ते पहिल्यापासून कॉलेजचा अभ्यास म्हणून सगळं डोक्यात त्याचा माइंडसेट झालेला असतो, बरोबर. मला जमते, मी तर हा अभ्यास तिथं पण केलेला आहे, इतिहास भूगोल मी तिकडे पण केलेला आहे, मग तो पटकन येऊन भरती होतो, कारण बरोबर. की सातत्य आणि एकदम फोकस. मग आता तू पण 18व्या वर्षी 19व्या वर्षी स्टार्ट केलं बरोबर आहे. मग तू तुझं हे सातत्य का राहिले ना? सर माझं काय व्हायचं की आता समजा मी एखादा ग्राउंडला गेलो की मग तिथं मित्रमंडळी भेटली, मग आता ग्राउंड करून आलो ना आपण, ग्राउंड आता एवढं मोठं 10 किलोमीटर पळलोय किंवा आपण कुठल्या गाडाला गेलोय, ट्रॅकिंग केली, तर नंतर आपण जेव्हा तो सगळा वर्कआउट संपून खाली होतो, आपण आपलं तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. बरोबर. मग पुढे भेळ का, आता समजा तुम्ही 1600 मीटर तुमचा इव्हेंट चांगला हा. आहे, तुम्हाला माहिती चांगला इव्हेंट आहे, पण जर 1600 मीटर झालं तुम्ही भेळ खाल्ली, चायनीज खाल्लं, काही पाणीपुरी खाल्ली, तुम्ही झिरो होणार. बरोबर. तुम्ही लगेच नाही होणार, पण 6 महिने तुम्ही झिरो होणार. बरोबर. मग ह्या चुका करायचो मी, वर्कआउट झाला कुठेही काही खा, बरोबर. पुढे फिरत बस, मग त्यासाठी अभ्यास राहून जाणार हा. आपण. मग आता समजा कुठल्या गाडाला गेलोय, कानेप्लातला गेलोय, मग तिथंच कुठेतरी फिरत राहायचं थोड्या वेळ, हा. मित्रांसंग टाइम घालवायचा, आणि मग आपण स्वतःला असं वाटतं अरे मी तर ग्राउंड केलंय ना, हा. भरपूर मोठं ग्राउंड केलंय, मग ते आणि समजतं मला. मित्रांपासून तुला मित्र आता तुझं मी बघितलेलं आहे, तुमचं एकदम मस्त झालं की एन्जॉय ग्रुप होता एकदम. बरोबर बरोबर आहे. बरोबर मस्त हसी मजाक सगळं तुमचं टंगल टिवायला झालं, बरोबर. वर्कआउट झालं की तुमचं एकदम बरोबर. असं बरोबर. आम्ही पिक्चर मधनं punishment- बाहेर हा, आलं तर बरोबर. टाकायचं. बरोबर आहे. मग त्या गोष्टीचं नुकसान होतं. हा सर, आता आपण काय होतं, आपण टंगल मंगळ जर केले ना, त्याचं आपल्याला लवकर कळत नाही की माझं नुकसान झाले. बरोबर. हे कधी कळतं 2 भरती 3 भरती 4 भरती झाली ना, मग मी असं नव्हतं केलं पाहिजे, बरोबर. मी हा वेळ हिथं वापरला पाहिजे होता, तर मी आता तसं नसताना गेलं तर मी आज भरती झालो असतो. तर बघ, हे आता त्यावेळेस कळत. मला एक गौरव आठवतोय काय, आता झालं आपण कानिपनाथ वरून खाली उतरले, की आम्ही कुठं इकडे गेले की ह्यांचा 5-6 जणांचा ग्रुप जमलेला आहे, जमलं. एकदम मस्ती मजा, ख्याला मार त्याला मार, ह्याची उचकव त्याचे होतो, ह्या गोष्टी करायच्या. बरोबर आहे. हे सुरुवातीचा गौरव होता. बरोबर आणि आता भरती झालेला गौरवनं त्या गोष्टी टाळलेल्या आहेत. बरोबर. भरती झालेला गौरव कसा होता सांग बरं जरा. सर काय होतं माहितीये का, की आपण एक ठराविक वेळेनंतर आपल्याला वाटायला लागतं की आता हे नाही केलं पाहिजे बरं का, कारण की आपण हे चुकीचं केलंय, त्यामुळेच आपण कदाचित आपल्या मित्रांपेक्षा मागे आहे. बरोबर. हे ठराविक वेळेनंतर वाटायला लागतं, स्वतःचं मन सांगायला लागतं बघ आता तू जा यांच्यासारखी किंवा यांच्यासोबत जर टांगळ मंगाळ केली नसती तर तू आज पुढे झाला असता. बरोबर. ते मन आपल्याला आत्म सांगायला लागतं काही वेळेने. बरोबर. मग ते आपण आवड करायला लागतो. बरोबर. ते मग कुणी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला म्हणलं नाही एखादं तुम्ही मस्ती करा तरी आपण करणार नाही, आपण शांत राहणार, कारण की आपल्याला माहिती आपलं ऑलरेडी नुकसान भरपूर झालेलं आहे. कारण मी बघितलंय सुरुवातीचा गौरव असा बसलेला गौरव येतोय, गौरव सोबत 5-6 पोरं आहेत, तिकडे मस्ती झाली तिकडे मस्ती चालली, ते अक्षयनी गुणे सगळी तुझी काय होती, बरोबर मग तुम्ही लोक नुसतं मस्ती करणारी काय, बरोबर आहे का नाही. आणि आता रिसेंटल्या पिरियड मध्ये पण मी तुमच्याकडे तिकडे येतो, बरोबर आहे. मग त्यावेळेस कोणतरी एक पोरगा आहे नवीन किंवा 1-2 पोरं असायची आणि 2-3 ग्रुप बरोबर तुमचं शांतीत चाललेलं आहे. हा. हा एकदम बदल झालेला आहे. हा बरोबर.
मग हे मुलांनी टाळलं पाहिजे, आहे की नाही? सुरुवातीला तुम्ही मस्ती करायला नाही आला ना, बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला करिअर करायचंय तर तुम्ही काय करा, मित्र करा पण लिमिट मध्ये राहा, आपल्या कामावरती लक्ष द्या, तर तुम्हाला लवकर येईल. बरोबर आहे? हे मुलांना खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे की आधीच आपण गौरव बघितला होता मी काय करतोय, आणि आता रिसेंटली तो पोलीस झालेला गौरव तो पण बघितला. त्याने काही बदल काय झालाय, पहिला सगळी कंपनी सोडून दिली आणि आता काय केलंय, आता उलट सगळे मस्करी चालायची. बरोबर आहे? आता एक लय महत्वाचा गोष्ट सांगतो बस, तुझा एवढा भारी ग्रुप होता, एवढी पोरं होती, आहे की नाही? 7-8-10 जणांचा तुमचा निस्ता एकदम भारी ग्रुप होता. असं फ्रेंड सर्कल भारी, तुम्ही ते तुम्हाला तानाजी भाऊ जाधवला तुम्ही मागे टाकलं अशी होत्या. तर तुला असं वाटतंय का ते सगळी पोरं त्यावेळेस होत्या 5-6 वर्षाच्या खाली, आणि आता आज काल परवा ही पोरं किती लांब गेली, किंवा तुम्ही तेवढे क्लोज आहेत का आता? नाही सर, आता आपल्याला एखाद्या उंच शिखरावर जायचं म्हणलं आपल्याला नाही का एक ठराविक वेळेस साथ सोडावं लागते. बरोबर. सोडणं भागच आहे. जर तुम्ही आता, मी असं म्हणत नाही की ते काही वाईट होते किंवा काही, मी त्यांना दोष देत नाही, पण माझा वेळ चालला होता. बरोबर. वेळ चालला होता आणि दिवसाने दिवस ढकलत चालले होते. कारण की मग नंतर काय होतं, आता भरती समजा आज 5,000ची, उद्या 3,000ची निघेन, उद्या 2,000ची निघेन, त्याच्या पुढच्या वर्षी रिक्तच पदांची निघेन 700-800 पदांची. बरोबर. मग तेवढी आपली कन्सल्टन्सी तेव्हा राहीन का? बरोबर. तेव्हा ती ताकद राहीन का? तेव्हा ती ग्राउंड राहीन का? हा विचार करून मी ते गोष्टी अवॉइड केल्या. बरोबर. आणि मग हळूहळू मी ते संगत सोडत आजपर्यंत आलो. म्हणजे मुलांनी करा, फ्रेंडशिप करा, सगळ्या गोष्टी करा, पण तुम्ही सगळं अख्खा दिवस त्याच्यामध्ये नका. बरोबर आहे का ना? अख्खा दिवस घालवतात आणि ते आपलं तेच सर्कल, तेच दिवसभर झोपेत पण स्वप्नात पण तेच चाललेलं असते. काय ह्याच्या आता कशी उचपायची, ह्याला कसं मारायचं, ह्याचं कसं काय करायचं, आणि त्याच गोष्टींमध्ये आपण त्याच धुंदीमध्ये राहतो. अभ्यास लक्षात राहत नाही, काहीच लक्षात राहत नाही, आपण त्या धुंदीमध्येच राहतो. बरोबर आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मुलांनी काय केलं पाहिजे, हेच गौरवकडून शिकण्यासारखं मी स्वतः बघितलेलं आहे. पहिला पण बघितलाय आणि नंतरचा पण बघितलाय की नंतर सगळ्या गोष्टी टाळून लागलाय. हे काय आहे, हे सत्य आहे की सगळ्या गोष्टी टाळून तुम्हाला एकटं राहून एकटं काम करायचंय. त्यावेळेस तुम्हाला काही ना काहीतरी मिळणार, त्यावेळेस तुम्हाला लोक मानतील. नाहीतर उद्या तुमच्या सोबतचे मित्र तुम्हाला टोमणे मारत दिवस घालवतील. काही मित्र असे पण होते याचे की ह्याच्यासोबत मजा मस्ती करणारे, उद्या तेच लोक भरती झाल्यानंतर ह्याला टोमणे मारायला लागतात. गौऱ्याला काय जमत नाही, गौऱ्या नुसतं बोलतोच. बरोबर सर. गौरव असं करणारे, गौरव तसं करणारे. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे आधी पाप करायला सोबत होते आणि परत नंतर मला राम झाल्यानंतर तुला एकट्याला रावण करून टाकलं. बरोबर. आणि सगळे श्रीराम झाले, आहे की नाही? मग हे मित्रांचा गुणधर्म आहे. मित्र सोडायचे म्हणणार नाही मी, परंतु थोडस लांब राहून आपण आपल्या लाईफ कडे बघितलं पाहिजे. बरोबर आहे? तर अशा पद्धतीनं आपण म्हणतो की गौरव सोबत बोलायला वेळ लागणारे भरपूर विषय आहेत. तरी पण आता आपण वाचून विषय घेऊ, म्हणजे पटकन सांगतात. तर नोट्स तू काढल्या होत्या का पुस्तकामधलं बघत होता? नाही सर, मी काय करायचो, मी जेव्हा एकदम स्टार्टिंग केली ना भरती चालू, तेव्हा मला एक डोक्यात आयडिया आली होती की आता हे ज्या दुकानात पुस्तकं मिळतात, मार्केटला पुस्तकं उपलब्ध आहेत, हे डायरेक्ट आपल्याला आयतं भेटणार आहे. बरोबर. आता जे PYQ आहे ते तर घ्यावंच लागणार आहे मला मार्केटमधनं. जे ठराविक गोष्टी त्या मी घेतल्याच मार्केटमध्ये. बरोबर. पण म्हटलं आता आपण हे 2004 पासून, 14 पासून, 16 पासून, आता सध्याच्या घडीला पण माझ्याकडे 2004 ते 2025 पर्यंत लेखी GS आहे, मी स्वतः माझ्या हाताने लिहिलेलं आहे. बरोबर. आणि एवढा मोठा बंच आहे तो, मी तोच प्रिपेअर केलाय. मी GS ला कुठलंच ठराविक पुस्तक वाचलं नाही. बरोबर. 2004 पासून ते 2025 पर्यंत जेवढे पण GS चे प्रश्न आले मी ते सगळे लिहित चालायचे. बरोबर. म्हणजे मोकळ्या वेळेत लिहून काढ नुसतं लिहित चालायचो मी. मग अशाने माझं GS सगळं संपून गेलं. मला दुसरं काही वाचायची किंवा मार्केटमधनं GS साठी वेगळं काय घ्यायची गरज नाही पडली मला. बरोबर. नोट्स माझ्या मीच काढल्या. नोट्स काढल्या आणि त्याच गोष्टी प्रिपेअर केल्या की म्हणजे ते माझ्या हाताखालनं गेलं ना सारखं लिहून लिहून. मग मला असं विश्वास वाटत नव्हतं एखादा प्रश्न आला की आता विचार करायला नाही लागत मला. बरोबर. तर आता हे जे नवीन मुलं आहेत, तर ह्या नवीन मुलांना थोडंसं सांग की ह्यांनी अभ्यास किती वेळ केला पाहिजे सुरुवातीपासून? नवीन मुलांना मी आता एवढंच सांगेल की आता आपण समजा भरती चालू केली, समजा 1 महिना 2 महिना ग्राउंडला आलो, तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतःला जमिनीवर ठेवा. बरोबर. स्वतःला जमिनीवर ठेवा. आपण आपल्याला अजून पोलीस व्हायचे, आपल्याला परीक्षा द्यायची, आपल्याला ग्राउंड करायचे, आपल्याला सगळ्यांचे सल्ले घेऊन दादा मामा करून पुढे जायचं असते. बरोबर. ग्राउंडला आले माझा गोळाच आउट ऑफ आहे, मग मी लय भारी, बरोबर, माझं 1600 आउट ऑफ आहे आणि अभ्यास तर काहीच नसतो. बरोबर. भरपूर आता माझ्या वेळेस पण असे पोर आहेत, ग्राउंड 45-47 पण पेपरला 30-40-45 असे मार्क. बरोबर. नवीन मुलांनी सगळ्यात पहिलं स्वतःला जमिनीवर ठेवायचे की बाबा माझं ग्राउंड मी आत्ताच आलोय, मला सगळं शिकून घ्यायचंय. बरोबर. कोण जुनी विद्यार्थी असतात बाबा त्यांच्याकडनं मला ही चूक
त्यांनी काय केले ते मी त्यांच्याकडून समजून घेऊ का? बरोबर भरपूर विद्यार्थी असं करतात, नाही नाही मी लय गोळा आउट ऑफ टाकतो, हा मला काय गरज नाही कोणाची. बरोबर मग त्यांनी या चुका टाळल्या पाहिजेत की नाही का, स्वतःला थोडंसं नम्रता ठेवलं पाहिजे. बरोबर लास्ट जोपर्यंत तू भरती होत नाही होत नाही तर तोपर्यंत शांत राहा, जमिनीवर राहा, उडू नको. हा एक नम्रता असली पाहिजे आपल्यात की शिकून घेण्याची. बरोबर सर हे कसं आहे, किंवा एखादा मित्र प्रत्येकाकडनं असेल, जाणून घ्या. प्रत्येकाकडनं थोडं घ्या. प्रत्येकाकडनं ज्याच्याकडनं चांगलं भेटतं प्रत्येकाकडनं थोडं घ्या. एखादा मित्र बरोबर. असेल बाबा त्याचा जीएस चांगले, त्याच्याकडनं 5 प्रश्न घ्या, बरोबर त्याला तुम्ही विचारा. बरोबर एखाद्याचा गोळा चांगला आहे त्याच्याकडनं शिकून घ्या. बरोबर नम्र राहा असं म्हणायचं. लगेच माझं हे म्हणून हवेत नाही राहायचं. अजिबात नाही, माझं हे जमतंय, माझं हे भार आहे, बरोबर हवेत गेलं की तो मग बरोबर खाली येणार आहे. हा? एकदम बरोबर. तर सगळ्यांनी काय करायचं, शिकायचं नवीन मुलांनी की प्रत्येकाला दादा मामा म्हणा काय आहे ते त्याच्याकडनं काढून घ्या. ते काही तुमच्या आयुष्याला येणार नाही, बरोबर कळलं का? त्यामुळं सगळ्यांकडनं शिकून घ्यायची ही प्रवृत्ती आणि ठेवायची. देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. आता भरपूर मुलं काय करतात, नोट्स काढतात. हा. आता माझ्या नोट्स मी सगळ्यांना द्यायचो, असं नाही की मी माझ्याकडेच ठेवल्यात आणि मग मी एकटाच पोलीस होणार. बरोबर तुम्ही समोरच्याला द्यायची होती. आता भरपूर पोरं काय करतात, रिडिंग करायला बसले किंवा काय अभ्यासाला बसले, नाही आम्ही तुला घेत नाही, बरोबर मग तिथनं उठून जाणार, भरपूर वेळा बाहेर जाणार, मग परत तो मुलगा गेला परत तुम्ही येऊन बसणार. बरोबर असं नाही केलं पाहिजे. काय माझ्याकडे ना ज्ञान वाटत राहतो, त्याला नोट्स द्या, त्याला काय असं चालू घडामोडीचं द्या, त्याला गणित सांगा, तुम्ही त्याच्याकडून समजून घ्या. असं मिळून मिसळून केलं तरच होईल. तुम्ही म्हणले मी देणार नाही, मी जातो उठून, मी माझा सगळा अभ्यास करतो, नाही होऊ शकत. सगळ्यांनी मिळून बसून मिळून मिसळून अभ्यास केला पाहिजे. आता हे आणखीन एक विचारायचं तुला. आता मुलं काय करतात बघ, फॉर्म भरायला सांगतच नाही कुठं भरलाय. बरोबर आता आहे. तुझ्यासोबत झालंय का? भरपूर वेळा जर माझ्या आता तुम्हाला जवळच किस्सा सांगतो मी. भरपूर माझे मित्र असे हा. आहेत की आम्ही रोज ग्राउंड करतो संघ. हा. आम्ही ग्राउंड करतो संघ, आम्ही जेवण वगैरे करायला संघ असतो, किंवा आम्ही कुठं पण गेलो तर संघ असतो. हा. पण मला माहिती नाही, मला माहिती आहे पण मला चुकीची माहिती आहे. हा मला माहिती आहे पण चुकीची माहिती आहे. हा. मग नंतर मला कळतं, अरे हा मित्र तर ह्या जिल्ह्याला आहे. बरोबर आम्ही मिनिट पेज नाव शोधतोय ग्राउंडला, हा कुठे पण आम्हाला हा दिसतो पिंपरी चिंचवडला, आम्हाला हा दिसतो मुंबईला, आम्हाला हा दिसतो ठाण्याला. हा मग आम्हाला खरं सांगत नाही. मग असं आपल्या कसं आहे, नशिबातलं कोणी काढून घेणार नाही. बरोबर तुमचे तिथे जे मार्क तुम्हाला इथे जे पडते तिथे ते पडणारच आहेत मार्क. हा खोटं बोलून काय उपयोग होणार. बरोबर जे काय आहे ते खरं बोल. खरं बोललं पाहिजे की बाबा मला मी या जिल्ह्याला फॉर्म भरलाय, मला इथे एवढे मार्क आहेत. भरपूर विद्यार्थी लपवून ठेवतात, हा पण लपवून तर काय भेटणार नाही. कारण की तुमचे समज ज्याला कळणार आहे ते तुमचे मार्क कमी करून तिथं PI ला सांगून काय कमी किंवा DYSP ला सांगून कमी करून घेणार नाही. जे काय ते मार्क खरं. तुमचे तिथे राहणारच आहेत, तुम्ही पोलीस बरोबर. होणारच आहे. आणि असं होतं का, आता आणखीन एक सांगतो तुला दुसरं गोष्ट बघा. आता मुलं काय करतात, प्रॅक्टिस करतात, बरोबर आहे. प्रॅक्टिस करताना एकदम आंधळी प्रॅक्टिस चाललेली असते. पळत आहेत आणि असं स्वप्न बघत असते का आता तिकडे गेल्यानंतर लय भारी मारणार. बरोबर तिकडे गेल्यानंतर इथं नाही होत, पण तिथे गेलं की मिळाले तर 50 पैकी 45 तर मारणार. बरोबर असं तुझ्यासोबत काय तुला वाटलंय का? झाले सर, भरपूर वेळा असं झाले. आता माझं काय व्हायचं, ग्राउंडवर नाही का शक्यतो म्हणजे 95% माझा गोळा जातच नव्हता. हा कधीच गेला ना. म्हणजे असा एकाच दिवस वेळ यायचा आठवड्यात नाही का, आपण माणूस मला 2दा गोळा टाकायचो, 3दा गोळा टाकायचो, हा तर कधीतरीच माझा गोळा आउट ऑफ जायचा, कधीतरीच जायचा. हा. तर मग आता सगळे मला कसे म्हणायचे, अरे जोडो कसं व्हायचं, हा. गोळा गेला तरच काहीतरी होऊ शकतं, नाहीतर अवघड आहे. होमगार्ड असला म्हणून काय झालं, हा होमगार्ड तसं काय नसतं, गोळा गेलाच पाहिजे तरच पोलीस होणार. बरोबर. मग मला लई टेन्शन यायचं. मग मी काय करायचो, हा जिम मध्ये जात, रात्री जिम मध्ये जा, जिम मारायचं, नाही ना गोळा गेला पाहिजे, नाही ना गोळा गेला पाहिजे, हा. तरी पण गोळा जात नव्हता. हा म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही इथं काय करताय हा. ह्याच्यापेक्षा तुम्ही तिथं काय करताय त्याला महत्व आहे. बरोबर. तिथं तुमची मेंटॅलिटी काय आहे ग्राउंडला. बरोबर. माझा गोळा कधीच गेला नाही, कुठल्याच ग्राउंडला माझा गोळा आउट ऑफ गेला नाही, पुणे शहरला गेला नाही, मुंबई चालकला गेला नाही, मुंबई शहरला गेला नाही. बरोबर. पण ह्या वेळेस माझा माइंड असा सेट होता की मला गोळा टाकण्याशिवाय पर्यायच नाही. बरोबर. पुणे शहरला माझा पहिला गोळा गेला नाही, 48 पडला. तर मग मी स्वतःच्या मनाला सांगितलं, हे बघ आता आपलं काय 1600 बसलं नाही, आपण कंबर दुखते, आपल्याला माहिती, आपण कारण सांगून काही उपयोग नाही. बरोबर. आता शेवट दुसरा जर गोळा गेला नाही तर आपण संपलो. मी स्वतःला जाहीर करून टाकलं, आपण संपलो. बरोबर. दुसरा गोळा घेतला, दुसरा चान्स होता, दुसरा गोळा घेतला, माझा गोळा सर 873 गेला. बरोबर. कधीच आयुष्यात गोळा आउट ऑफ गेला नाही. तिथे गेले का आउट ऑफ? तिथं गेला आउट ऑफ गेला माझा गोळा, 873 पडला. बरोबर. तिथंच नमस्कार केला, ग्राउंड बाहेर पडलो. मग तिथे सिच्युएशन कशी, तिथे तू स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं का? तिथं सर मी एवढं पॉझिटिव्ह ठेवलं स्वतःला की मी बाकीच्या असं समजलं नाही की मी भरतीला आलोय म्हणून. जिथं भरपूर मुलं नाही का आता चांगली पैसे चांगल्या तब्येती वगैरे खपाखप जाऊन डायरेक्ट पहिले गोळे 9 मीटर 9.5 मीटर. आता मला माहिती, मी ते जर बघत बसलो तर मग आपल्या मनामध्ये विचार येतो, ह्याचा एवढा गेला माझा कधी जायचा, बरोबर, ह्याचा एवढा लांब पडलाय गोळा, आपला जाईन का नाही जाईल. हा मी ते दुर्लक्ष केलं जरा थोड्या वेळ. बरोबर. आणि डायरेक्ट जेव्हा गोळा उचलला तेव्हाच मी समोर त्या कॉन्स्टेबल कडे लक्ष दिलं, हा आपल्याला त्याच्या पलीकडे गोळा टाकायचा, बरोबर. हे डोक्यात ठेवलं.
त्यावेळेस पॉझिटिव्ह राहिला त्यावेळेस गोळा त्यावेळेस मी फक्त स्वतःला हे सांगत राहिलो, तुझा गोळा जातोय गौरव, गोळा टाकायचा आहे आपल्याला. बरोबर. मी फक्त स्वतःला सांगत राहिलो, जातोय गोळा, अजिबात काळजी करू नको, गोळा जातोय. सगळं प्रेशर बिशर सगळं सराउंडिंग सगळं विसरून गेलो मी, ते सगळं विसरून गेलो. टाकायचं. मला असं वाटत होतं मी फक्त एकटाच आहे ग्राउंड. बरोबर. मग ते एवढं सांगितलं स्वतःला, आपला गोळा जातोय, अजिबात विचार करू नको इथलं मागचा काय झालंय ते. फक्त आता विचार कर, तुझा गोळा आता आउट ऑफ आउटअपच जाणार आहे. आणि बरोबर सर तसंच झालं. माझा कधी गोळा गेला नाही, मी स्वतःला समजून सांगितलं, सगळा खेळ सर डोक्याचा आहे. बरोबर. डोक्याला एकदा सांगितलं समजून आपला गोळा जातोय, तो गोळा जाणारच. 100% जाणार. बरोबर. तर आपला माइंडचा खेळ आहे सगळा. माइंड वरती समजतं की आता मी बरोबर आपण बोललो पॉझिटिव्ह, बरोबर. एक निगेटिव्ह पण सांगायचं न घाबरता. ठीक आहे. आता बघ, फॉर एक्झाम्पल तू पहिली भरती आपण असेल, पहिल्या भरतीला तशी अवस्था असू शकते. असं झालंय का की तिकडे तर काहीच येत नाही मला, पण तिकडे मी खूप असं खुश आहे आणि तिकडे जाणार, आता मी आउट ऑफ मारणार, आता मी झाल्यानंतरच चांगला होईल किंवा माझं तिकडे चांगले मार्क्स येतील, असं स्वप्नात राहिलंय तू कधी? राहिलं नाही सर. असं कसं व्हायचं माहिती का, मी मला वाटतं माझी दुसरी का तिसरी भरती होती. म्हणजे ग्राउंडला मला चांगला स्कोर यायचा. म्हणजे ग्राउंडला म्हणजे 1600 चांगलं होतं माझं, 20 पैकी 18 मार्काचं बसायचं. गोळा काहीतरी 16-18 मार्काचा पडायचा आणि 100ला पण म्हणजे जेमतेम ज्या रेंजच्या पोरांनाच होतं मी. म्हणजे ग्राउंड माझं बऱ्यापैकी होतं. पण नंतर मग कसं व्हायचं, जेव्हा आपण एखादे प्रशिक्षक असतात आपले डेमो वगैरे घेतात, तिथे गेल्यावर काय होतं काय माहिती की डायरेक्ट मग 1600 मागे येतो, गोळा जात नाही, 100 पण. अरे मी तिथं काय होतो, मला असं का होतंय बरं, का होतंय बरं, मला असं का होतंय. मग एकदम घातल्यावर आणि आपलं घरी येऊन बसायचं, रडत बसायचं, अरे असं नाही झालं, कसं करायचं आता आपण, कसं होणार आपलं, आणि तिथं कसं काय गेलं बरं आपला गोळा. तुला असं वाटायचं का कधी की आता एवढं प्रॅक्टिस केली, एवढ्या वेळात म्हणजे निगेटिव्ह गोष्टी पण भरपूर झाल्या, तुला असं वाटायचं का अरे माझ्या मागे काहीतरी आहे? बरोबर वाटायचं. पण आता कसं आहे की एक ठराविक वेळेनंतर आपल्याला वाटतं की नाही का, आता ह्याचा विचार करून चालणार नाही. बरोबर. ह्या गोष्टीचा विचार करून, जे मागं झाले त्याचा विचार करून चालणार नाही. आता इथून पुढे गेला तरच काहीतरी होऊ शकते. मागचा भूतकाळाचा विचार करत बसलो तर मग कधीच पुढे जाऊ शकत नाही आपण. बरोबर. निगेटिव्ह विचार यायचे पण व्हायचे. त्यामुळे त्याच्यातून आणखी परत निगेटिव्ह विचार प्रत्येक मुला येतात. आपण नाही का काय समजा निगेटिव्ह विचार येत असतात, मग त्या गोष्टीला आपण थोडा वेळ नाही का बाहेर निघून जायचं कुठंतरी. बरोबर. कुठंतरी समजा मित्रांमध्ये जायचं, कुणाला मित्राला फोन लावायचे, कुठंतरी वेळ घालवायचा. बरोबर. एकटं थांबायचं नाही. समजा आता एकटं थांबलं नाही, कोणाला तरी फोन लावा. आता मला कधी बोरबीर झालं का, माझा मित्र मी त्याला फोन लावायचो. मग आता घरच्यांचा असा समज व्हायचा मी कुठल्या तरी मुलीला बोलतोय. बरोबर. पण मी बोलायचो माझ्या मित्राला. बरोबर. मग त्या संग वेळ घालवला का, मग आता चला झालं आपलं मन स्थिर झाले, बस अभ्यासात. बरोबर. मग तो 2 गोष्टी सांगायचं, अरे गवळ्या त्या पोराचा गोळ्याचा असं आहे, त्याचा अभ्यास असा आहे. मग नंतर आपल्याला आठवतं, अरे आपलं पण तसं चला अभ्यासाला चला. तुझ्या लाईफ मध्ये आता नाव सांगितले तरी चालते किंवा नाही सांगितले तरी चालते, असा एक निगेटिव्ह मित्र सांगायचा आणि एक पॉझिटिव्ह मित्र सांगायचा. निगेटिव्ह मित्र तुला काय सांगायचा, कसा निगेटिव्ह करायचा, आणि पॉझिटिव्ह मित्र तुला पॉझिटिव्ह कसा? सगळ्यात पहिलं सर मी निगेटिव्ह मित्राबद्दल सांगत. निगेटिव्ह मित्र असा होता की मला प्रत्येक वेळेस दाखवून दिलं की मी काय करू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. बरोबर. मी काहीच करू शकत नाही आणि मी झिरो आहे. बरोबर. असं नाही की तो म्हणजे असं मनाच्या वर म्हणायचा, नाही तू 100% होणार बरं का, तू 100%. पण तोच मित्र मागे 4 चौघात म्हणायचा, त्याच्या नुसत्या तोंडाचा वापर आहे, ते बोलते नुसते, ते कधीच होऊ शकत नाही पोलीस. मी म्हणजे स्वतः असं ते बोलते आणि मी असं अचानक गेलोय तर त्यांना कळत नसेल की मी आलोय किंवा काय. मी भरपूर माझ्या कानाने पण ऐकलेलं भरपूर वेळा, असं मला कोणी सांगायची गरज नाही. मी भरपूर वेळा ऐकलेलं. आणि दुसरी म्हणजे पॉझिटिव्ह मित्र. माझ्या मित्राला कळतंय माझी हार होती समोर. बरोबर. त्याला समजते गौरव आता हारणार आहे. गौरवला 1600 समजा 5:50चा टायमिंग 16 मार्क पडतात. त्याला कळतंय की 5:55ला येणार आहे, पण तरी पण तुम्हाला क्रॉस करताना सांगून गौरव चल चल पळ पळ पळ, थोडं राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह मित्र असा असतो की समजा आपण प्रिपरेशन चालू आहे, आपला अभ्यास चालू आहे, ग्राउंड चालू आहे, तो प्रत्येक गोष्ट आपल्याला घेऊन करतो, आपल्याला सांगून करतो. बरोबर. अरे असं आहे, मला जमते, तुला पण जमलं पाहिजे. बरोबर. तर माझा मित्र होता अक्षय कसबे, आता तो प्रिपरेशन सोडला पोलीस आहे. आम्ही दोघं सोबत प्रॅक्टिस केली सर, सोबत भरती झालो. आम्ही कुठलीच गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही. बरोबर. आम्ही आमचं ठरलेलं असायचं, एक आठवडा असतो 7 दिवसांचा. बरोबर. 7 दिवसांपासून आपण जे काय ग्राउंड करतो, ग्राउंडचा विषय सोडा, ग्राउंडवरनं घरी आलो. बरोबर. सोमवारचा दिवस आहे, तुझा काय अभ्यास करायचा करून घे. सोमवार, मंगळवार, बुधवार आम्ही काय करायचो, आठवड्यातून 2दा पेपर सोडवायचे. आता मी त्या अकॅडमीचं नाव घेत नाही, ते रफेस्ट पेपर काढतात एकदम रफ, म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या मुलाला पण 75, 80 अशी मार्क पडायचे, एकदम हुशार मुलाला पण. आम्ही काय करायचो, सोपे पेपर सोडवत नव्हतो, अवघडच पेपर सोडवणार आम्ही. अवघड पेपर सोडवणार. मग आता आपण काय करतो, भरपूर वेळा पोरं काय करतात, सोपे पेपर सोडवले मार्क जास्त पडतात, 90, 92. मग दिवसभर अभ्यास करायचा, मग कुठं चहा पिऊन यायचं, मग फिरून यायचं.
संपला, तिथे दिवस गेला, 24 तास संपले आपले. मग जर आम्हाला कमी मार्क पडले, आम्ही 24 तास लॅबमध्ये बसलो. बरोबर माझा हे टॉपिक चुकलाच कसा काय? बरोबर आणि आमची तेव्हा चर्चा चालायची, हे चुकलं बरं का अक्षय, हे आशेने असं नाही, हे तशाने तसं होतं, अक्षय आपले चुकलं नव्हतं पाहिजे. बरोबर मग ते मला एक पॉझिटिव्ह मित्र त्याची साथ भेटली. बरोबर. म्हणजे लाईफ मध्ये पॉझिटिव्ह मित्र पण असतात, असलाच निगेटिव्ह पण असतात. असलाच पाहिजे. एखाद्या वेळेस निगेटिव्ह नसला तरी चालेल, पण पॉझिटिव्ह मित्र पॉझिटिव्हला असलाच पकडला पाहिजे. पाहिजे तुम्ही. हा, पॉझिटिव्ह मित्र पाहिजे. तर आता हे झालं. तर अशा आणखीन कोणते व्यक्ती आहेत का की तुला वाटतं की त्यांनी मला खूप सपोर्ट केला? दुसरे आणखीन कोण आहेत का, की मुलं किंवा आई वडील किंवा असे? तर आता कसं आहे, आपले किती जरी केलं तरी आई वडीलच सगळं काय असतात. बरोबर आई वडिलांनी मला भरपूर सपोर्ट केला. पण तुम्ही जे विचारताना आई वडिलांनंतर कोणी सपोर्ट केला, तर माझा मोठा भाऊ. बरोबर म्हणजे इथपर्यंत सपोर्ट केला की मला कधी विचारलं नाही की तुला पैसे कशासाठी पाहिजे. बरोबर हा, तुला इतके पैसे पाहिजे, धर हे घेऊन, धर ते घेऊन ये, तुला हे पाहिजे, तुला बुटा आणायच्या, तुला प्रोटीन पाहिजे. म्हणजे मला कधी असं त्यांनी विचारलं नाही की तू हे पैसे कुठं खर्च केले, बरोबर तुझ्याकडून हे पैसे कुठं गेले. बरोबर म्हणजे मी म्हणन की माझ्या आयुष्यातला सह्याद्री म्हणलं तर माझा मोठा भाऊ. बरोबर किती वार आलं, किती कावर आलं, तरी तो माणूस शेवटपर्यंत थांबायचा की नाही, कुणी काय बोलू दे, गौऱ्या मी आहे, तू करायचंच. बरोबर तू करणार म्हणजे करणार. आणि तो मला शेवटपर्यंत म्हणता हा. आला, एक ना एक दिवस तुम्हाला, आता लाल दिवाळी तर जमलं नाही माझं, तेवढं माझी हे नव्हती, पण मी नक्कीच प्रयत्न करेन लाल दिवाळीच्या गाडीमध्ये येण्याचं, कारण की त्याचं स्वप्न येते बरोबर एक दिवस तुम्हाला लाल दिवाळीच्या गाडीत भेटायला. बरोबर पण मी सध्या तरी त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न मी पूर्ण करून समाधानी आहे. बरोबर. भावाचा खूप सपोर्ट भेटला. भरपूर सर, भरपूर. तर अशा पद्धतीने गौरव सोबत चर्चा आणखीन खूप 2 तास चालू शकते. गौरवचे खूप विषय आहे, खूप दुःखाची कहाणी आहे, खूप चांगली कहाणी आहे, परंतु आपल्याकडं वेळ मर्यादित आहे. आपल्याला गौरव परत एकदा पॉडकास्ट घ्यायचा आहे, वरती घ्यायचा आहे. नक्कीच सर, नक्की आणखीन खूप विषय बोलण्यासारखे आहेत. नक्कीच सर. तर आपण आता हाच पॉडकास्ट 2 भागामध्ये आपल्याला पोस्ट करावा लागेल. तर गौरवकडनं मुलांना आयुष्यामध्ये घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आम्ही खूप गोष्टीवरती आणखीन बोललेलो नाही, त्याच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी मला माहिती आहेत, काय चुकलं आहे, काय केलंय, खूप बारीक लक्ष त्याच्यावरती. लांब जरी असलं तरी माझं लक्ष होतं, मला माहिती असायचं. मी दुसऱ्यांकडनं पण विचारायचो, दुसऱ्या पोरांना फोन करून विचारायचो की अरे ते गौरवचं काय चाललंय, काय करतोय. त्याच्या पॉझिटिव्ह मित्राला पण विचारायचो, निगेटिव्हला पण विचारायचो. तर आणखीन खूप गोष्टी आहेत. आपण त्याला वर्दी ज्यावेळेस तो शिवल, ज्यावेळेस त्याच्याकडे सगळ्या गोष्टी तयार असतील, त्यावेळेस आपण परत एकदा गौरव तुला यावं लागेल. नक्कीच सर. तुझ्याकडनं भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मुलांना. नक्कीच सर. कारण असे परिपूर्ण माणसं म्हणजे खूप हा झटलेला माणूस आहे, त्यामुळे याच्याकडनं भरपूर मुलांना शिकण्यासारखं काय आहे. तर आता आणखीन आमच्या मुलांना सांग, आता आमचे जे नवीन मुलं आहेत त्यांना असे माझ्याविषयी तुझ्या काय आठवणी आहेत का सांग. तुला माझी कुठली गोष्ट आठवते का? की एकदा असंच काय झालं, ग्राउंड चालू होतं आणि आम्ही सगळे ग्राउंड वगैरे आमचं एबीसीडी वर्कआउट चालू होता. तर माझा एक मित्र होता दीक्षित म्हणून, तर तो उशारा आला. तर सर ग्राउंड घेतो, आता सरांचं डायरेक्ट म्हणजे असं रोकटोक स्वभाव आहे, तू का उशारा आला, मग येऊच नको. त्याला राग आला, मग त्याच्या मागे मीच थांबलो होतो. मग सगळ्यात पहिले मला सरांनी एवढं जोरात मारलं एक स्किपनी, तर ते एकदम असा इथं वळ उठला होता माझ्या मांडीवर, आणि तो वळ कमीत कमी आठवडाभर जात नव्हता. मग मी तवापासून धडा घेतला की काही जरी झालं तरी चालून, पण ग्राउंडला वेळ यायची. तवा मला ते आठवतंय की एवढं मला सरांकडे शिकायला भेटलं की काही पण कर, पण ग्राउंडला वेळ. बरोबर. आणि कुठली अशी चांगली कुठली गोष्ट शिकलाय की तू माझ्याकडून? चांगले सर, मी असं शिकलोय की तुमच्याकडून म्हणजे नियोजन कसं लावायचं कुठल्या गोष्टीचं. बरोबर. नियोजन कसं असलं पाहिजे, की समजा कुठले डिजिटल असू द्या, किंवा अभ्यासाचं असू द्या, किंवा कुठला टापटीपणा असू द्या, जिथली गोष्ट तिथं पाहिजे, किंवा एखादं काम आपण हाताला घेतलं तर ते पूर्ण लयाला कसं घालवायचं, शेवटपर्यंत कसं घालवायचं, ते मी सर तुमच्याकडून शिकलो. तर आपण बास करूया पॉडकास्ट हा. तर गौरव, परत एकदा तुझा धन्यवाद. नक्की सर, नक्की. तू आलास, परत एक तुझा आपण पॉडकास्ट घेऊया. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि तुझ्याकडून आपण गौरवकडून भरपूर शिकू, आणि मुलांनी ह्या पॉडकास्ट मधून आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐका. आणि तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि शेअर करायला सांगा. ह्याच्यामधून 100% तुम्हाला तुमच्या भरतीच्या पिरियडमधला 100% तुम्हाला तुमच्या भरतीच्या पिरियडमध्ये ह्याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. थँक्यू.